पुढच्या काळामध्ये टिकावी याकरता नवीन आलेली संकल्पना कदाचित त्या अनुषंगानेच असेल, पण तळेगाव दाभाडे शहरातील अनेक सामाजिक कार्यामध्ये आपलं सामाजिक योगदान देणारे उद्योजक सन्माननीय किशोरराव आवारे जनसेवा विकास समितीचे निमंत्रक आज या ठिकाणी हॉटेल इम्रान हे जे व्यवस्थापन आहे या व्यवस्थापनाच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेली ही पत्रकार परिषद अनेक विषयावर या ठिकाणी सखोल चर्चा होणार आहे। या आपल्याला खऱ्या अर्थाने ज्या प्रश्नांची उत्तर हवीत किंवा ज्या प्रश्नांची उकल व्हावी अशी जी आपली संकल्पना पत्रकारितेच्या माध्यमातून असेल ती या ठिकाणी साधापाधा चर्चेमध्ये चर्चेच्या अंती खुलासा केला जाईल। छोट्याशा निमंत्रणाचा स्वीकार करून या ठिकाणी विविध वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, त्यामध्ये आवाज न्यूज चॅनल आहे, आगीर लोकमत आहे, जय महाराष्ट्र आहे, या सगळ्या वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित। त्याप्रमाणे तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघ, तळेगाव दाभाडे शहर प्रेस क्लब, वडगाव मावळ ग्रामीण पत्रकार संघ, साप्ताहिक अंबर या वृत्तपत्र समूहाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित। भारत सरकारचे नोटरी ॲडव्होकेट ज्ञानेश्वर केदारी, सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते, सर्वांचं या ठिकाणी आपली सूचना या ठिकाणी स्वीकारून ही पत्रकार परिषद या ठिकाणी सुरू होताना यामागची संकल्पना आलेल्या सगळ्या पत्रकारांचं स्वागत। आपल्या तळेगाव दाभाडे इथे जनसेवा विकास समितीचे सन्माननीय प्रवक्ते मिलिंद अच्युत आजच्या या पत्रकार परिषदेची या ठिकाणी प्रस्तावना करते। धन्यवाद। प्रथमतः सर्व पत्रकार बंधू भगिनींचे जनसेवा विकास समितीच्या वतीनं स्वागत करतो। तळेगाव शहरामध्ये कधी होऊ नये असा प्रकार घडला। 31 तारखेला उद्यान विभागातील विशाल मींड व मुख्याधिकारी श्यामभाऊ शेट्टी साहेब यांना 31 मे रोजी लाचखोरी प्रकरणामध्ये अटक करण्यात आली। त्यानंतर तळेगाव नगर परिषदेची व तळेगाव नगरीची जी महाराष्ट्रभर बदनामी झाली ती भविष्यात कधी होऊ नये, भूतकाळातही कधी झालेली नाही अशा परिस्थितीचं वातावरण सध्या तळेगावमध्ये तयार झालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या पहिली सगळीकडे चालू असताना तळेगावमध्ये कुणीतरी पुढे येऊन तळेगावातील वातावरण तसंच सामाजिक व राजकीय ऋणानुबंध जपण्यासाठी किशोरभाऊ आवारे यांनी पाऊल टाकलेलं आहे। मी जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोरभाऊ आवारे यांना विनंती करतो त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करावं। सर्वप्रथम मी आलेल्या सगळ्या पत्रकार बंधूंचं स्वागत करतो। मी सर्वांना जागतिक मैत्री दिनाच्या शुभेच्छा देतो। सर्वप्रथम तुम्हाला एवढी माहिती देतो, ही पत्रकार परिषद म्हणजे क्रियाला प्रतिक्रिया अजिबात नाही आहे। म्हणजे कोणी क्रिया केली आणि प्रतिक्रिया देतो असं काही नाही। ही पत्रकार परिषद म्हणजे काही लोक मास्क घालून फिरतात, मास्क त्यांना अनमास्क करतोय आम्ही। आजची पत्रकार परिषद त्यांना अनमास्क करतोय, कारण पण तसं आहे काहींचे दोन्ही डोस झाले, अनमास्क होणं गरजेचं आहे, त्यांना फक्त अनमास्क एवढी फक्त माहिती तुम्हाला। त्याच्यामध्ये 5 विषय, एक बांधकाम विभाग, पाणी पुरवठा, कचरा आरोग्य विभाग, आस्थापना विभाग, अग्निशामक, जिओ लाईन, नगर रचना विभाग। आता कुठले घ्यायचे पत्रकार बंधूंनी मला सांगा की पहिला कुठला घ्यायचा? तुम्हाला 5 पेक्षा एक जास्त विषय ते विहिरीचा, तर विहिरीचा विषय अधिक आहे। आम्ही तळेगाव पत्रकार परिषद तळेगाव पूर्ती करतोय आम्ही। विहिरीचं करायचं असेल तर आपल्याला कुठेतरी अधिवेशन घ्यायला लागेल 3 दिवसाचं मावळमध्ये, त्याच्यात बोलायला लागेल। मग प्रत्येक गावाचा वेगळा विषय घ्यायला लागेल। आम्ही फक्त तळेगाव पूर्ती मारली पत्रकार परिषद। भाऊ मुळामध्ये ते नोट्सचा कागद दिला नाही, कुठला नोट्स? तळेगाव प्रेस नोट आम्हाला नाही दिलं ना, आम्हाला प्रेस नोट द्या, म्हणजे त्याच्यावर एक प्रश्न घेतात।
आपण तळेगाव नगरपालिका भ्रष्टाचारावर पत्रकार परिषद करतो. उत्खननचा एक विषय तळ्याच्या उत्खननाचा तो पण विषयाचे सर्वप्रथम मी हिंदमाता भुयारी मार्ग, ज्या भुयारी मार्गामुळे 3 वर्ष तो साचलाय का महाराष्ट्रामध्ये हिंदमाता एवढा बदनाम झालं की तो पाणी साचलंय, हिंदमातामध्ये तलाव करायचा का, बोटिंग करायचं का, असं प्रत्येक माणसाने तळेगावात म्हटलं गेलं. तो एवढा बदनाम झाला की तो फार महाराष्ट्र स्तरावर पोहोचला. सर्वात पहिला आपण हिंदमाता हा विषय घेतो. हिंदमाता हा आमच्या काळामध्ये ताई असताना आम्ही हा मंजूर करून घेतला. त्यानंतर शालिनी खळगे व मायाताई बेगडे यांनी तो त्याच्या हे करून पाठपुरावा करून तो मंजूर करून आणला. त्यानंतर शहरामध्ये भारतीय जनता पक्षाची जनसेवेची सत्ता आली. तो सत्ता आली असताना आम्ही हिंदमाताचं काम चालू केलं. हिंदमाताचं काम चालू असताना हिंदमाताचा रूट हा सिद्धिविनायक सोसायटीतून गाव स्टेशन भागाला जोडणारा हिंदमाता भुयारी मार्ग असं या मार्गाचं नाव होतं. त्यानंतर हिंदमाताचं हे काम चालू असताना याची निविदा काढली गेली. निविदा काढल्यानंतर एकच निविदा आली त्याच्यामध्ये घाई कंट्रॅक्शन म्हणून. ती निविदा आली 9,54,00,000ची अंदाजपत्रक रक्कम होती त्याच्यामध्ये. ही निविदा काढल्यानंतर याच्यामध्ये काय केलं, 8.1% जादा दराने ती निविदा द्यायचा प्रस्ताव नगरपालिकेत केला गेला. ती निविदा गेली 10,31,00,000 रुपये. एकच निविदा आली. 3 निविदा नाही काढल्या, एकच निविदा आली. ती निविदा आल्यानंतर घाई कंट्रॅक्शनला ते काम दिलं. त्यानंतर त्याला वाटाघाटीला बोलवलं. वाटाघाटी करून त्याला 8.1% जादा दराने काम देण्यात आलं. ते दिल्यानंतर त्याचा नकाशा बनवला. नकाशामध्ये असं लिहिलं की चेंजेस करण्याचे अधिकार नगरपालिकेला आहेत. या नकाशावर सर्च केलं की ते याच्यावर लावलं ते हिंदमातेचं. त्या नकाशावर लिहिलं गेलं की चेंज करण्याचे अधिकार नगरपालिकेला. याच्यामध्ये चेंज करू शकते नकाशा. तो भुयारी मार्ग वतननगर मधून सिद्धिविनायक सोसायटीतून जाणारा होता. त्या सिद्धिविनायक सोसायटीतून लिहिलं गेलं की सिद्धिविनायक सोसायटीतून खाली जायला पायवाटे फक्त. खरं तर आम्ही तो रस्ता रेल्वे गेट पर्यंत आणून ठेवला होता. तिथे काय लिहिलं गेलं, पायवाटे, इथून जाऊ शकत नाही पायवाटे, म्हणून तो हिंदमाताचा पूर्ण रूट बदलला गेला. तो रूट का बदलला गेला हिंदमाताचा, तर बघा ते वरती लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याच्यात ते लिहिलं की बाबा त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतात. हिंदमाताचा पूर्ण रूट बदलला गेला. सिद्धिविनायक सोसायटीतून जाणारा हिंदमाता ब्रिज, हा ब्रिज इकडे दाभाडेच्या जागेला जोडून घेतला गेला. का घेतला तो, त्याच्यामध्ये सर्वप्रथम 14-1चा विषय, तिथं ब्रह्मदेव जाधव म्हणून एकाने प्लॉटिंग केलं होतं. सगळ्या गोरगरिबांनी तिथं 1-1 गुंठ्याचे प्लॉट घेतले होते. 1 गुंठा 2 गुंठा हे सगळे प्लॉट कुणी घेतले. आणि त्यानंतर हिंदमाताचा ब्रिज कसा बदलला गेला, ते प्लॉट घेतले गेले 7-12 लाख. तिथं तुम्हीच 7-12 कोणाचं मोठं करताना इथे 7-12ची नाव आहेत. माननीय सुनील शंकरराव शेळके, इंदल कुमार उत्तम वसवाल यांची ही नाव आहेत. यांनी तो प्लॉट घेतला. तो प्लॉट घेतल्यानंतर त्या प्लॉट मधला स्वतःचा प्लॉट वाचवण्यासाठी
त्यांनी हिंदमातेचं पूर्ण अलाइनमेंट चेंज केलं. अजूनही कागदावर हिंदमाता 9 मीटर अलीकडे आणि दिसायला दुसरीकडे, त्याचे खांब वेगळे रेल्वेचे, अजूनही हिंदमातेचे. त्यानंतर त्या टेंडरमध्ये होतं की ड्रेनेज व्यवस्था, त्याची ड्रेनेज व्यवस्था केली पाहिजे. ड्रेनेज व्यवस्थाचं पण टेंडर याच्यामध्ये, ड्रेनेजचं टेंडर नंतर सेपरेट काढलं गेलं. याच्यामध्ये ड्रेनेजचं पण टेंडर आहे, 10 कोटी 58 लाख मध्ये ड्रेनेजचं पण टेंडर आहे. त्यांनी राईट संस्थेकडून अहवाल मागवला नंतर की बाबा याचं चेंज केलं पाहिजे का. संस्थेने अहवाल दिला, संस्थेने वेळोवेळी यांना कळवलंय ते ड्रेनेजचं पाणी तिथं साठणार आहे, या संस्थेने वेळोवेळी यांना कळवलेलं आहे, तरी त्याच्यावर काय झालं नाही. त्यामुळे ते हिंदमाता कायम तो भरलेला दिसला. 14/1 आमचा सरळ सरळ आरोप आहे, स्वतःची जमीन वाचवण्यासाठी व स्वतःच्या जमिनीतून हा हिंदमाता ब्रिज जात असल्यामुळं हा हिंदमाताचं पूर्ण अलाइनमेंट चेंज केलं गेलं आणि त्यामुळे हिंदमातामध्ये पाणी भरलं गेलं. त्याच्यामध्ये जे बाधित प्लॉट धारक आहे ते पण आता आलेले आहेत तिथं, की ज्यांचे प्लॉट गेले त्यांना प्लॉट कसे घेतले गेले, त्याच्यामध्ये कसं केलं, सगळे प्लॉट धारक तिथं आहेत. आस्थापना विभाग हिंदमाता झालं, अजून काय आस्थापना विभाग, नगर परिषद महिला व पुरुष कर्मचारी 29 कामगारी, एका कर्मचाऱ्याचा पगार 22,800. हा कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवर आहे. ESI PF हे ठेकेदारांनी भरायचे. ठेकेदारांना प्रत्येक कामगाराला देतो 10,500 रुपये, म्हणजे एका कामगारामागे 10,000चा भ्रष्टाचार. मिनिमम कायद्यानुसार त्यांना वेतन भेटावं अशी सूचना करण्यात आली होती. किशोर भेगडेंनी याच्यामध्ये सुदाम दाभाडे यांचं कॉन्ट्रॅक्ट रद्द व्हावा म्हणून त्याच्यामध्ये आरोप केले होते आणि याच्यामध्ये 5 महिने होऊन देखील त्याच्यामध्ये दखल घेतली नाही. 5 महिने झाले, आज देखील त्यांचा 10,000चा ठेकेदार तो खातो, पैसे खातोय त्या कामगारांचे. हा मिनिमम वेजेसचा आहे. सुदाम दाभाडे आहेत कोण? सुदाम दाभाडे यांचा नगरपालिकेमध्ये अग्निशामकचा एक ठेका आहे. अग्निशामकच्या ठेक्यामध्ये नगर अध्यक्षांची सही नाहीये. फक्त ही नगर अध्यक्षांची सही नसताना त्याच्यामध्ये तो ठेका दिला गेला सुदाम दाभाडेंना. तो ठेका होता पहिला 8 लाखाचा. 8 लाखाचा ठेका गेल्या वर्षी होता, तो या वर्षी 30 लाखाचा झाला. 30 लाखाचा 8 लाखाचा ठेका 30 लाखाचा झाला. कामगार तेवढेच, कामगार 11च, तो 30 लाखाचा ठेका दिला गेला. सुदाम दाभाडेंचं म्हणजे नगरपालिका म्हणजे त्यांना सल्लागार म्हणून नियुक्त केले नगरपालिकेने. अकोट पासून सगळीकडे सुदाम दाभाडेंची लोक कामाला आहेत. ज्या दिवशी सीओना पकडलं त्या दिवशी संध्याकाळी 5:30 वाजता सुदाम दाभाडेंचं बिल निघणार होतं. त्याचं बिल तयार आहे आणि त्यासाठी पुण्याचे फोन आले होते. नगराध्यक्षांची सही नाहीये. नगराध्यक्षांची सही नसताना याच्यावर बिलं काढली गेली सुदाम दाभाडेंची आणि अजून पण काढतात. एजन्सीचं नाव काय त्याचं? साई असोसिएट आनंद कन्सल्टन्सी. आनंद कन्सल्टन्सी. अनंत. तिसरा पाणी पुरवठा विभाग. पाणी पुरवठा विभागामध्ये
भारतीय जनता पक्षाची सत्ता राज्यात असताना 54,70,00,000 त्याचं टेंडर झालं. बीडच्या फुले म्हणून कोणीतरी टेंडर घेतलं. कुठल्या कनेक्शन मधून आले ते इथं तळेगावमध्ये? त्यांचं कनेक्शन काय? त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही 20% काम केलं, 6,22,00,000 त्यांनी बिल काढून नेले. सर्वप्रथम मी पाणी विभागामध्ये नदीमध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी विभागामध्ये नदीमध्ये जॅकवेल नाहीये. जॅकवेल नाही नदीमध्ये. पाणी कसं उचलायचं त्याचं नियोजन नाहीये. जॅकवेल नसताना तळेगावातले रस्ते खोदले गेले, तिथले पाईप टाकले गेले. पाईप किती प्लॅस्टिकचे पाईप आहेत ते पाईप 3 फुटाच्या खाली नियमानुसार टाकले गेले पाहिजे. ते किती फुटावर आहे ते सगळ्यांनी पाहिलेत. 108 किलोमीटर तळेगाव धरलं याच्यामध्ये. 108 किलोमीटर पाईप. 108 किलोमीटर तळेगाव आहे का अंतर्गत? सगळ्यात पहिलं मोज आहे 108 किलोमीटर तळेगाव अंतर्गत आहे का? 6,22,00,000 त्यांचं बिल काढले गेले. त्यासाठी सगळे रस्ते खोदले गेले. त्यांचा अजून जॅकवेल तयार नाहीये. त्या पाईपात पाणी कुठून येणार तयार नाहीये. पाण्याची लाईन काढलेली नाही की पाणी कुठं जाईल काय नाही. 2 ते 3 वर्ष आली टेंडर होऊन, तरी पण 20%च का काम झालं त्यांचं. आणि त्यांचं बीड कनेक्शन काय? कुणी आणलं ठेकेदार? पाणी समितीचे सभापती कोण होतं त्यावेळेस? ठेकेदार आणला कुणी? 3 वर्षात 20% काम होतंय. अख्खं गाव खोदून ठेवलं यांनी. हे झालं. जॅकवेल नाहीये. जॅकवेल म्हणजे पाणी येणार कुठं पाईपामध्ये, पाणी भरणार कुठं. आणि आधी पाईपलाईन टोकून रस्ते खोदून टाकले आणि त्याचं 6,22,00,000 बिल पण काढलं. तिसरं भुयारी मार्ग. भुयारी मार्गाचं हा भुयारी गटर योजना. भुयारी गटर योजना एकूण काम 73,43,09,000. निधी मंजूर 52 कोटी. आधार रक्कम 16,26,00,000 पाणीवाल्याचं आता एक नवीन बिल निघालं 1,81,00,000 आणि 1,12,00,000 नवीन बिल तयार होतं. शेट्टी साहेब 2-3 दिवसात सही करणार होते, पण दुर्दैवानं शेट्टी साहेबांचा तो प्रकार झाला. हा भुयारी गटरमध्ये एकूण 73 कोटीचं काम आहे. निधी मंजूर 52 कोटी. आधार रक्कम 16 कोटी रुपये. 2 ते 3 वर्ष टेंडर पास होऊन झाले. 35% काम पूर्ण आहे. जे पाईप आहे ते एकदम निकृष्ट दर्जाचे पाईप आहेत. ते सर्वात महत्वाचं ते भुयारी गटरसाठी जे खोदलं गेलं. तुमचे STP प्लांट कुठं तयार आहे? स्टेशनचा तयार आहे, गावाचा तयार आहे, पण तुमचं भुयारी गटरचं पाणी जिथे जाणार आहे तिथे तुमचे प्लांट तयार नाही आहे. तर गावचे रस्ते का खोदले गेले? रस्ते खोदायचं प्रयोजन काय होतं? का बिल काढणं हेच प्रयोजन होतं? त्याच्यामध्ये पाईप किती टाकला, किती नाही टाकला. आणि ज्यांना जी खोदाईची खूप आहे की इथं खोदाई नाही झाली पाहिजे, तिथे खोदाई नाही झाली पाहिजे, पण ही खोदाई का झाली? मग तुमची STP प्लांट अजूनही 1.5 ते 2 वर्ष तयार होत नाहीत. अजूनही तयार होणार नाही. भुयारी गटरचं पाणी तिथं जाणार, तिथं STP प्लांट मध्ये जाणार, पण ते पाईप नाही. तर तुम्ही कशाला टाकलं भुयारी गटर? खोदले कशाला गावातले रस्ते? अख्खी बाजारपेठ खोदून ठेवली. आणि आम्हाला अभिमानानं सांगतो, जनसेवा विकास समितीच्या एकाही वार्डात आम्ही खोदकाम करून दिलेलं नाही. आम्हाला हे विषय माहिती होते, आम्ही खोदकाम करून दिलेलं नाहीये. एकाही वार्डात नाही आमचं. आम्ही आमच्या वार्डातलं खोदकाम थांबवलं. तुम्ही पहिले जॅकवेल बांधा, तुम्ही पहिले भुयारी गटरचे STP प्लांट बांधा, त्यानंतर खोदकाम करा, त्याशिवाय आम्ही खोदून देणार नाही. म्हणजे का खोदलं? कशासाठी खोदलं? याच्यामध्ये काय नियोजन नव्हतं का? हे सर्वसामान्यापर्यंत हे विषय केले पाहिजे की जे STP प्लांट नाहीये, जॅकवेल नाहीये, तर मग खोदलं कशासाठी? फक्त बिलं काढण्यासाठी. बांधकाम विभाग. हे कोविडचा विषय. कोविड चालू आहे. 1.5 वर्षामध्ये कोविड विषयामध्ये कुठली GB होत नाही. तळेगावमध्ये एक GB झाली 13/1ला GB झाली. त्याच्यामध्ये TPचे विषय आले की रिझर्वेशन हे काढायचं, ते रिझर्वेशन टाकायचं. त्यानंतर आम्ही नगराध्यक्षांना विचारलं की TPचे विषय तुमच्याकडे कसे काय आले, तुम्ही याच्यामध्ये अजेंडामध्ये कसे टाकले? आमच्या सगळ्या नगरसेवकांनी विचारलं. नाही म्हणले मी नाही टाकले, मला काय माहीत नाही. नगराध्यक्षांची सही झाल्याशिवाय TPचे विषय त्याच्यामध्ये येऊ शकत नाही. त्याच्यामध्ये 3 विषय आले. त्यानंतर आम्ही उपाध्यक्षांना विचारलं. नाही मला पण काय माहीत नाही. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना विचारलं, तुम्हाला काय यातलं माहिती आहे का? आम्हाला काय यातलं माहीत नाही. आमच्या कुणाला माहीत नाही. शहर सुधारणा समितीच्या नगरसेवकांना पण हा विषय माहीत नव्हता. त्यानंतर शरद पाटलांना खाली बोलवलं. शरद पाटलांना हे विषय कसे आले?
म्हणले मी टाकले. मग कोणाच्या सांगण्यावर टाकले? तर त्यांच्या याच्याकडे उत्तर नव्हतं. याच्याकडे त्यांचं उत्तर नव्हतं. हे 3 प्रस्ताव आहेत ते आम्ही नंतर ते फेटाळले. 3 प्रस्ताव रिझर्वेशन उठवायचे, काही रस्त्याचे रिझर्वेशन आहे. दुसरं, कचरा विभागामध्ये परवा दिवशी काही आरोप झाले की कचऱ्यामध्ये ते दे पत्र, ते नाही दुसरं. कचरा विभागात आरोप झाले की बाबा कचऱ्याचे 3 ते 4 लाख रुपये आले पाहिजे. मग एवढे कसे वाढले? कचऱ्याचा प्रश्न कसा काय वाढला? मी अभिमानानं सांगतो, कचरा विभाग गेले 2 वर्ष झाले आम्ही जनसेवा विकास समिती सांभाळते आणि आम्ही आत्ता जो दिलाय तो पण माणूस तसाच आहे. तो कचरा विभाग भक्कमपणे सांभाळू शकतो. कचऱ्यामध्ये जे आरोप केलेत की बाबा कचऱ्यामध्ये टेंडर वाढलं, हे वाढलं. कचऱ्यामध्ये 2019-20 नवले आणि शेडगे म्हणून 2 कॉन्ट्रॅक्टर होते. नगरपालिकेचे पैसे द्यायचे 43,15,615 रुपये नगरपालिकेचे जायचे कचऱ्या विभागामध्ये. 2 वर्ष नगरपालिकेच्या गाड्या आल्या होत्या आणि त्या सडून गेल्या होत्या, सडल्या होत्या त्या गाड्या. तरी ट्रॅक्टरचं भाडं जायचं. त्या गाड्या सडल्या होत्या, आपल्या गाड्या त्या सडल्या होत्या गाड्या. त्यानंतर आम्ही आल्यानंतर कचरा विभागाचं नवीन टेंडर काढलं. गाव विभागामध्ये भेगडे म्हणून करतात आणि स्टेशन विभागामध्ये शेख म्हणून करतात. आदर्श फॅसिलिटी मॅनेजमेंट 33,81,323 रुपयाचं टेंडर आहे. 10 लाख रुपये नगरपालिकेचे वाचलेत कचरा विभागामध्ये. 11,34,000 रुपये नगरपालिकेची बचत झालेली आहे. आधी याची फाईल घेऊन वाचायला पाहिजे होती, त्यानंतर आरोग्य विभागावर आरोप करायला पाहिजे होते. कचरा विभागामध्ये अजून पण आहे ना, कचरा विभाग गेल्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षण देशामध्ये 2018ला 67 नंबरला होतं तळेगाव, 2019ला 56 नंबरला होतं आणि 2020ला तळेगाव दाभाडे शहर हे 8 नंबरला आहे देशामध्ये. स्वच्छ सर्वेक्षणमध्ये जे फोटो निघतात ते गुगलवरनं निघतात. हे तरी काही लोकांना माहिती आहे का नाही काय माहिती. हे गुगलवरनं देशातनी काढलेले स्वच्छ सर्वेक्षणमध्ये गुगलवरचे फोटो अपलोड आहेत आमच्याकडे आणि त्यामुळे तळेगाव शहर 8 नंबरला आलंय. का आम्ही हे कुठं बनवलं नाही की बाबा हे फोटो बनवा ते बनवा. गुगलवरनं हे केंद्र शासनाच्या वेबसाईटला हे फोटो अपलोड झालेले आहेत आणि ते फोटो आम्ही टाकलेत. 8 नंबरला तळेगाव आहे. आता आला रिलायन्स जिओ. रिलायन्स जिओ नावाची कंपनी ही तळेगावमध्ये ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी आली होती. त्यांनी तळेगाव नगरपालिकेकडे परवानगी मागितली की आम्हाला ऑप्टिकल फायबर केबल टाकायची. मी स्वतः रिलायन्स जिओचा वेंडर आहे. मुंबईमध्ये रिलायन्स जिओची जेवढी कामं आहे तेवढी मी करतो. त्यानंतर त्यांनी 3 कोटी रुपये या कामाचे भरलेत. 1,23,00,000 आणि 1,80,00,000 रुपये. तरी त्यांना काम करून दिलं जात नव्हतं. याच्यामध्ये काल आरोप झाले की नगरपालिकेला फ्री वायफाय देणार होते. मग ही जी रिलायन्स जिओची फाईल आहे याच्यामध्ये एकही पत्र नाही आहे की आम्हाला नगरपालिकेला फ्री वायफाय द्या. मल्टीनॅशनल कंपनी आहे. कुठलं डिसिजन तळेगाव नगरपालिकेपुरतं करत नाही की बाबा नाही या नगरपालिकेला वेगळं डिसिजन घेऊ आम्ही. महानगरपालिकेला ते डिसिजन देशाचे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री घेतात किंवा नगरपालिका किंवा नगरविकास मंत्री घेतात की नगरपालिकेला जिओनी लाईन फ्री दिली पाहिजे, महानगरपालिकेला फ्री दिली पाहिजे. हे आम्ही तळेगाव नगरपालिका डिसिजन घेऊ शकत नाही. खोदाईचे पैसे त्यांनी स्क्वेअर फूट प्रमाणे 3 कोटी रुपये भरले गेले त्याच्यामध्ये. त्याचा जो ठेकेदार होता माझा मित्र होता तो मला भाऊ मला काम चालू करून देत नाही. मी कामाला गेलो की माझ्या लोकांना मारले माझ्या लोकांना. म्हणून मी काही त्याच्यामध्ये प्रश्न विचारले नगरसेवकाला का बाई काम का चालू करून देत नाही. खोदाईचं काम तुम्ही चालू नाही ते आम्हाला वेगळे पैसे पाहिजे. आम्हाला कसले पैसे पाहिजे वेगळे? कसले पैसे देणार तुम्हाला वेगळे? 3 कोटी रुपये जो नगरपालिकेचा रेट आहे त्याने भरले त्यांनी आणि अजूनही नगरपालिका बिनव्याजी ते पैसे वापरतीये. त्या कंपनी पत्र देते की आम्हाला ते पैसे परत द्यायचे आहे का, तुमच्या खात्यात पैसे आहेत का? 3 कोटी रुपये अजूनपर्यंत ना
तळेगाव नगरपालिकेत अशी एकही कंपनी दाखवा की त्यांनी खोदायचे 3 कोटी रुपये भरलेत. त्या ठेकेदाराला मारले गेले, त्याकडे पैसे मागितले, त्याचं काम बंद केलं. म्युच्युअल अंडरस्टँडिंग असती. म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये आम्ही रिलायन्स जिओच्या त्या ठेकेदाराला सांगितलं होतं, आम्हाला तळेगावमध्ये जे आमचे महत्त्वाचे चौक आहे 9 चौक दिले होते. त्यात आमचा वेगळाळी चौक होता, गणपती चौक होता, जिजामाता चौक होता, मारुती मंदिर चौक होता, स्टेशनचं रेल्वे स्टेशन होतं, शिवाजी चौक होता, एस टी स्टँड होता, स्टेशन चौक होता. अशा या चौकामध्ये मराठा क्रांती चौक होता की तुम्ही फ्री वायफाय आम्हाला द्या. नगरपालिकेला फ्री वायफाय देणार आहेत का नाही यांनी रिलायन्स कंपनीच्या मालकाला जाऊन विचारावं. आणि त्याचं पत्र असेल तुमचं कुठलं पत्र, तर ते पत्र दाखवा की तुम्ही अशी मागणी केलेली आहे रिलायन्स जिओला. 3 कोटी रुपये भरले रिलायन्स जिओनी. आणि त्यानंतर आरोप करतात ना रिलायन्स जिओमध्ये असं झालं, रिलायन्स जिओमध्ये तसं झालं. रिलायन्स जिओमध्ये पैसे मागितले गेले आणि म्हणून त्याचं काम बंद करण्यात आलं. आज जे तळेगावकर नागरिक आज जे नेटवर्कचं सगळं पाहतात, ते नेटवर्क भेटत नाही. रिलायन्स जिओ आज तळेगावात आलेलं नाही आहे. आज आपण ते दुसऱ्या वापरतो नेटवर्कमध्ये प्रॉब्लेम आहेत. आज जर जिओ आला असतं तर आज त्याचे प्रॉब्लेम नागरिकांना 4 पैसे खिशातून कमी गेले नसते का? मग जिओमध्ये भ्रष्टाचार झाला. काय भ्रष्टाचार झाला बाहेर काढा. आणि आमची तर सगळी मागणी, जेवढे भ्रष्टाचार झाला रिलायन्स जिओपासून तर भुयारी गटर पाणी योजना, आमची सर्वांकडे मागणी आहे की याची न्यायालयीन व्यवस्थेमध्ये चौकशी कराच. पण ही चौकशी करत असताना तळेगावातले 5 प्रतिष्ठित नागरिक घ्या आणि त्यांच्या समोर पण हे होऊन जाऊ द्या. सत्ता तुमची आहे, सत्ता सगळं आहे, पण वरती सत्तेत आहेत ना, याची CID चौकशी करा सगळ्याची. सक्षम यंत्रणा वापरा. रिलायन्स जिओ पासून भुयारी गटर, हिंदमाता, सक्षम यंत्रणा वापरा, चौकशी करा याच्यामध्ये. आणि चौकशीत खरा जो दोषी असेल ना, मग त्या पाणी योजनेपासून तर रिलायन्स जिओ पर्यंत त्याला बाहेर येऊ द्या. सेकंड, तळेगाव स्टेशन विभागातल्या कामाबद्दल बोलतो. तळेगाव स्टेशन विभागामध्ये आम्ही एक स्कायवॉकचा प्रकल्प केला होता. त्याचं टेंडर झालं होतं आमचं स्कायवॉकचं. आमच्या जनसेवेच्या नगरसेवकांनी स्कायवॉकचं ते प्रपोजल मांडलं होतं की बालमोहन शाळा ते स्टेशन चौक, विद्यार्थी खूप विद्यार्थ्यांचे ॲक्सिडेंट झालेत, खूप विद्यार्थी गेलेत त्याच्यामध्ये. तर तिथं बालमोहन शाळा आहे, इंद्रायणी कॉलेज आहे, आमचं संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा आहे, कांतीलाल शाही विद्या मंदिर आहे. तर तळेगाव स्टेशन तिथं स्कायवॉक करावं. त्या स्कायवॉकमध्ये कुणी खो घातला? त्या स्कायवॉकला विरोध कुणी केला? हे पण लोकांसमोर आलं पाहिजे. थर्ड, आनंदनगर येथे चाललेलं एक उद्यानाचं काम चाललंय. तुम्ही पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की तुम्ही आनंदनगरला जा आणि तिथं उद्यानाच्या कामाचं फक्त आता कंपाऊंडचं काम झालंय, फक्त त्या कामाची क्वालिटी पाहून या. आणि त्या कामाची क्वालिटी मी तो म्हणतो मावळ तालुक्यामध्ये कुठे असेल ना, तर मग तुम्ही मला बोलायचं की बाबा ही क्वालिटी खराब आहे. मावळ तालुक्यात किंवा तळेगाव शहरामध्ये चाललेलं सर्वात चांगलं उद्यानाचं काम होतंय. हे उद्यानाचं काम आम्ही तो आमचा दलित फंडातून आम्ही करत होतो. महेश नामपूरकर म्हणून जागतिक दर्जाचे आर्किटेक्ट आहेत. तो माणूस कधी सरकारी कामात कधी काम करत नाही की सरकारी कामात कुठं टेंडर काढलं कुठं आलं कधी येत नाही. माझे एकदम जवळचे मित्र आहे. भारतमाता उद्यान त्यांनी केलंय. 1ही रुपये नगरपालिकेकडनं भारतमाता उद्यानाचा नकाशा करताना त्यांनी घेतला नाही, 1ही रुपये नाही घेतला. त्या माणसाने मला एक कॉन्ट्रॅक्टर दिला, भाऊ हा कॉन्ट्रॅक्टर हा काम करेल, मी नगरपालिकेमध्ये येत नाही. तो कॉन्ट्रॅक्टर दिला. ते टेंडर काढलं गेलं. टेंडर काढल्यानंतर त्याचं बिल आलं. पहिलं बिल टाकलं गेलं. त्या बिलामध्ये तळेगावच्या नगराध्यक्षांनी याच्यामध्ये 3% मागितले गेले. आणि तो माणूस म्हणला की मी याच्यामध्ये अजिबात 1 रुपया देणार नाही, माझं काम बंद पडलं तरी चालेल. नगराध्यक्षांना शहराची बिलकुल काळजी नाहीये. नगराध्यक्ष तळ्याच्या याच्यामध्ये नगराध्यक्षांची चौकशी आहे, ती चौकशी कशी थांबवली गेली? तळ्यामध्ये भ्रष्टाचार झाला. तळ्यामध्ये ठराव सही कुणाची आहे? तळे उत्खननचा जो ठराव झाला ना त्याच्यामध्ये कुठल्या नगरसेवकांची सही आहे? संग्राम काकडे आमचे नगरसेवक हजर नसताना ते सभेला हजर नाही, त्यांची सही घेतली गेली. ते सभेला हजर नसताना. आणि दुसरी सही आहे संदीप बाळासाहेब शेळके, तळे उत्खननामध्ये त्यांची सही आहे. मग हा कुणाच्या याने झाला? मग नगराध्यक्षांवर त्याच्यामध्ये आणलं की नगराध्यक्षांची त्याच्यामध्ये चौकशी व्हावी. आता तुमची चौकशी आहे, सत्ता आहे, मग ती चौकशी का थांबली आहे?
माझं असं म्हणणं आहे, हा तळेगाव नगरपालिकेचा कारभार हा कुठल्याही नगरसेवकांना अंधारात ठेवून केला जातो. याच्यामध्ये एक चाणक्य काम करतो. तळेगाव नगरपालिकेच्या कारभारामध्ये एक चाणक्य काम करतो. त्याला सत्ता कुणाची येऊ, त्याचं स्वतःचं भागलं पाहिजे, हे त्याच्या कामाची पद्धत आहे. आणि तो चाणक्य म्हणजे इंदरशेठ ओसवाल. आत्ता जे याच्यामध्ये झालं, हे लाच प्रकरण झालं. लाच प्रकरणामध्ये 3 दिवस मुख्याधिकाऱ्याला 54 लाखाच्या बिलासाठी 9 लाख रुपये कोण मागेलो, आणि तो मुख्याधिकारी मंत्रालयात काम केलेला माणूस आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिकांचे कारभार त्याला माहिती आहे. 54 लाखाच्या कामात 9 लाख रुपये कोण मागल, कुठला अधिकारी मागल? मुख्याधिकाऱ्यांना सरळ आदेश होते, काम कुठले असो 5% दिले गेले पाहिजे, हे आदेश होते मुख्याधिकाऱ्यांना. मग आदेश कुणाचे होते? आणि याच्यामध्ये मध्यस्थी म्हणून काम कोण करत होतं? याच्यामध्ये तळेगाव शहरामध्ये जेवढा भ्रष्टाचार झाला, जेवढं डीपीचं झालं, अजून फक्त हा भ्रष्टाचार आहे. नगरविकासचा भ्रष्टाचार अजून बाहेर यायचा आहे. नगरविकासच्या बिल्डर लोकांनी FSI किती वापरले, FSI कसे दिले गेले, बिल्डर लोकांनी रस्ते, तो अजून बाहेर यायचा, तो काढलाय आम्ही. त्याच्यामध्ये आमचा अभ्यास चालू आहे. याच्यामध्ये सर्व भ्रष्टाचाराच्या मागे सत्ता कुणाची असो, इंदरशेठ ओसवाल या माणसाचा हात आहे. कामं सगळी थांबवली गेलेली याच्यामध्ये. ज्याच्यामध्ये फक्त टक्केवारी भेटल तीच कामं केली गेलेली आहे. दुसरं एक सर्वात महत्त्वाचं आहे, आपण सर्व कोविडमध्ये काम करतोय. कोविडमध्ये एक आरोप केला गेला की स्मशानभूमीमध्ये कामगार 5,000 रुपये घेतात बॉडी जाळायची. स्मशानभूमी कामगार हे विष्णू मकवाना, सागर वाघेला, प्रताप चव्हाण, प्रकाश मकवाना, स्वप्नील आडगडे, आकाश बिडलान, अंकुश जाधव, मयूर जाधव, अशोक गावडे, श्याम करोड, हे कामगार आहेत नगरपालिकेचे. आणि हे हंगामी नाही, हे परमनंट कामगार आहे. ह्या कामगारामधल्या कुठल्या माणसाने जर 1 रुपये तिथे घेतला असेल तर तुम्ही जी सांगाल ती शिक्षा मी स्वतः बघायला तयार आहे. कारण त्या स्मशानभूमीमध्ये मी स्वतः काम केलंय. पत्रकार महादेव वाघमारे, तुम्ही स्वतः स्मशानभूमीमध्ये येता. एक बॉडी जाळायला 2 तास लागतात. रोजच्या 10-11 बॉडी जाळायला गेल्यात स्मशानभूमीमध्ये कोविड काळामध्ये. 22 तास पोरांनी कामं केलेली आहेत. त्यांच्यावर आरोप, ते कोविड योद्धे आहेत, त्यांच्यावर आरोप करणे योग्य नाही. आणि जर कोणी 5,000 रुपये घेतले असेल ना, त्या माणसाला समोर आणा की बाबा मी आहे, यांनी 5,000 रुपये माझ्याकडनं घेतले. ह्या कोविड योद्ध्यांवर आरोप करणं शोभत नाही कुणालाही. परवा दिवशी काय पत्रकार परिषद झाली, त्यात तळेगाव नगरपालिकेच्या नगरसेविका होत्या वैशाली दाभाडे आणि गणेश काकडे यांनी आरोप केले की बाबा ते 5,000 रुपये घेतात, असं फीडबॅक दिलं. आणि ते फीडबॅक नंतर आरोप झाला. अग्निशामक दलाचे हे काढ. सर्वप्रथम अग्निशामक दलाची निविदा झाली. 8 लाखाची निविदा 30 लाखाला गेली. त्याच्यावर नामनिर्देश म्हणून वैशालीताई दाभाडे आणि गणेश काकडे या दोघांचं नाव आहे. या दोघांनी त्या निविदावर सह्या केलेल्या आहेत. काढी नाव दोघांची. ही निविदा आहे ती संजय एंटरप्राइजेस, वैशालीताई दाभाडे आणि गणेश मोहनराव काकडे दोघांच्या सह्या याच्यामध्ये ती जी निविदा झाली अग्निशामकची. कचऱ्यामध्ये राजेंद्र नवले वर्षानुवर्ष PF भरला नाही कामगारांचा PF खाल्ला गेला. ते सफाई कामगारांचे पैसे खाल्ले गेले त्याच्यामध्ये. व्हिडिओमध्ये आज जे सर्वसामान्य नागरिक आहे, व्हिडिओ लाव रे. सर्वसामान्य नागरिकांनी एक जिना बांधला, एक कुठं काय हे केलं. कम्प्लिशनला 20-20 दिवस त्यांना फिरवावं लागतं. कम्प्लिशनला अनधिकृत बांधकाम, कुणाचा जिना तोड, त्यांना नोटिसा पाठव. हे सर्वसामान्य नागरिकांसाठी हा नगरविकास विभाग सर्वसामान्य नागरिकांना छळतो. अक्षरशः 20-20 दिवस तो नागरिक चक्रा मारतो. अहो, जो बंगला बांधतो तो कामगार आहे. आमच्या इथं सर्वसामान्य कामगार आहे, तो बंगला बांधतो. मी तो व्हिडिओ लाव, पाहिला व्हिडिओ दाखव.
बरेच व्हिडिओ. 3 दिवसाचं अधिवेशन घेऊ आपण नंतर. व्हिडिओला व्हिडिओ नाही, मोबाईलमध्ये पत्रकारांना पाठवून देतो व्हिडिओ लागत नसेल. तळेगावमध्ये सर्वसामान्य नागरिक राहिले आहेत, कामगार वर्ग राहिला आहे. तो पहिला कामाला लागला ना की मुलाला शाळेत घालतो, घर बांधतो, त्याच्यासाठी लोन करतो. ते लोन केल्यानंतर तो 20 वर्ष घराचं लोन फेडतो. 20 वर्ष घराचं लोन फेडलं की त्याची मुलगी लग्नाला येते, मुलं लग्नाला येतात. मुलाच्या लग्नासाठी तो लोनला फाईल टाकतो. आता जुनं काय माहीत नाही, ती फाईल टाकल्यानंतर त्याला ते लोन हवं असतं. त्यासाठी नगरपालिकेचं कम्प्लिशन सर्टिफिकेट लागत असतं. ते कम्प्लिशन सर्टिफिकेट आल्याशिवाय लोन भेटत नाही. त्या सर्वसामान्य नागरिकांना किती कम्प्लिशन्स लोकांची बाकी आहेत नगरविकास वगैरे, आतापर्यंत का नाही दिली कम्प्लिशन्स लोकांना? रोज चक्रा मारतो सर्वसामान्य नागरिक, रोज चक्रा मारतो. आमचं कम्प्लिशन, माझ्या मुलीचं लग्न आहे, मला लोन करायचं आहे, का देत नाही त्यांना कम्प्लिशन? आणि तळेगावमध्ये कुठल्याही नगरपालिकेला न विचारता बांधकाम केलं जातं. 3-3 लाख स्क्वेअर फूट बांधकाम केलं जातं. आणि ओपन चॅलेंज नगरपालिकेला आम्ही बांधलं, नंतर टॅक्स भरू. मग त्यांच्याकडनं शास्तीकर किती घेतला गेला? सर्वसामान्य नागरिकांना दंड भरायला लावता, मग शास्तीकर किती घेतला गेला? आवाज वाढव. आवाज वाढव त्याचा. मोबाईलचा नाही, ते पत्रकाराला दाखवलं. मोबाईलमध्ये काढचं. माईक लाव ना मोबाईलवर. मोबाईलला माईक लाव ना. झाला. येते का? येते का आवाज? अजून एक विषय, पुरारी टेंडरला मनोहर भाऊ, तुमच्या इथे एक टेंडर प्रसिद्ध झालं होतं. तळेगाव दाभाडे शहरातील वडगाव फाटा ते राजगुरू कॉलनी रस्त्यात अडथळा असणाऱ्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे जाहिरात आली होती पुढारीमध्ये. हा, या जाहिरातीला सही लागते. सही खाली जाहिरातीला सही लागते, नगराध्यक्ष किंवा उपाध्यक्ष. पेपरला छापून येत नाही, पण ज्यावेळेस ही जाहिरात दिली जाते ना, हो ठीक आहे, पण त्यात नगराध्यक्ष ही सही. याच्यामध्ये ना नगराध्यक्ष उपाध्यक्षांना या टेंडर मधलं काही माहित नाहीये. त्यांना आम्ही विचारलं, हे टेंडर आलं, तुम्हाला यातलं काय माहिती आहे का? नाही, आम्हाला यातलं काही माहित नाही. म्हणजे तुम्ही हे टेंडर पेपर देताना तुम्ही सही केली का? नाही, आम्ही काहीच केलेलं नाही. फक्त मुख्याधिकाऱ्याला माहिती होतं की हे टेंडर कसं गेलं. मुख्याधिकाऱ्यांनी सही केली ना, त्यामध्ये सबमिट करतात. प्रत्येक टेंडर असं नाही बिल काढतो ना. प्रत्यक्ष सही करून प्रोसिजर झाल्यानंतर याच्यावर येते. याच्यावर सहीच नाहीये. आणि याच्यामध्ये नगरपालिकेत फंड नाहीये. फंड नगरपालिकेत नाहीये. नगरपालिकेत फंड नाही, ते 8 कोटी टेंडर कशाला काढलं? विद्युत विभागाचं टेंडर आहे. हा, नगरपालिकेचं फंड नाहीये तर टेंडर का काढलं विद्युत विभागाचं? कुणाला सांगून काढलं? कुठल्या नगरसेवकाला माहिती आहे? 27 नगरसेवकांना माहित नाही टेंडर कुणी काढलंय. मग 28 कोण आहे? आज तळेगाव शहर बदनाम झालंय. मुख्याधिकाऱ्याला पकडलं. आस्था मंत्रालयामध्ये आस्थापन विभागाला काम करणारा मुख्याधिकारी
कसे काय पैसे घेऊ शकतो? त्याच्याकडे 5% मागणी केली कुणी? नगराध्यक्षाला शहराचं अजिबात अभिमान नाहीये, शहराविषयी अजिबात प्रेम नाहीये. नगराध्यक्ष कुणी पक्षाचे 3% घेतल्याशिवाय सही करत नाही. तळेगाव शहर वेगळ्या मार्गाला घेऊन चाललेत. नगराध्यक्षाला काय शहरावर प्रेम आहे? तळ्यामध्ये वाचली आहे म्हणून हे टेंडर काढलं गेलं. तिला तळ्यामध्ये वाचवलं गेलं आणि मग हे टेंडर काढलं गेलं. नगराध्यक्षांचं मिस्टर संध्याकाळी 8 नंतर टॉकिंग करत फिरत असतात सगळ्यांशी, जे चाणक्य आहेत त्यांच्याशी, आणि उपाध्यक्ष लोडामध्ये वॉकिंग करत असतात. नगराध्यक्ष उपाध्यक्ष मॅनेज आहेत. कसला पक्ष? आमचं कुठलं पक्षाचं? ज्यावेळेस जनसेवेचा उपाध्यक्ष करायचा त्यावेळेस जनसेवेचा उपाध्यक्ष करताना भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना फोन केले राष्ट्रवादीमधून, अरे तुमच्या पक्षात कसं असं करतात, जनसेवेचा उपाध्यक्ष कसं करतात? याच्यामध्ये तळेगाव पालिकेमध्ये जो भ्रष्टाचार झाला याच्यामध्ये आमची अशी मागणी आहे, इंदरशेठ ओसवाल हा एकमेव माणूस या भ्रष्टाचाराला कारणीभूत आहे. हा दोन्ही दगडांवर हात ठेवून व्यवस्थित स्वतःचं भाजून घेतोय. त्याला शहराविषयी प्रेमही नाहीये. इंदरशेठ ओसवाल आमचा स्पष्ट आरोप. 16-17 पाणी बिलामध्ये 2017-18 व 18-19 या आर्थिक वर्षामध्ये पाणी बिलं वाटलीच गेली नव्हती. 17-18 आणि 18-19 नंतर जेव्हा लोकांना 20ची बिलं मिळाली त्यावेळेला ते 2-3 वर्षाचं व्याज लागून आलं आणि ते व्याज इतक्या मोठ्या प्रमाणात लागलं की लोकांना आता ते व्याज आणि पाणी बिलाचा प्रश्न एवढ्या मोठ्या प्रमाणात तयार झालं आहे. तळेगावमधले नागरिक मंच म्हणून आहेत यशवंतनगरमधले, त्यांनी या संदर्भामध्ये केस दाखल केली होती. त्याचे निरंजन जागीरदार हे काम बघत होते. त्यांचा जो निकाल आहे पाण्याचा तो त्यांच्या बाजूने निकाल लागला. त्याच्या संदर्भामध्ये अनेक पत्र नगरपालिकेला निरंजन जागीरदार यांनी दिली होती, परंतु नगर प्रशासनाने किंवा नगराध्यक्षांनी या संदर्भामध्ये कुठलीही योजना केली नाही किंवा कुठलाही उपाययोजना केली नाही. त्यामुळं पाणी बिलाच्या संदर्भामध्ये तळेगावकर नागरिक एवढ्या अडचणीमध्ये याला सर्वस्वी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष जबाबदार आहेत असा आमचा आरोप आहे. 16-17, 17-18चं बिल फक्त पाणी कमिटीचे सभापतींनी बिलं वाटले नाही म्हणून ते केलेलं नाहीये आणि त्याचं व्याज सर्वसामान्य नागरिकांना लागलं. सर्वसामान्य नागरिक त्याचं व्याज भरणार नाही. फक्त सभापतींची चुकी आहे, त्या पाणी कमिटी सभापतींनी ते व्याज भरावं. आता या संदर्भात पत्रकार बंधूंना जर काही विचारायचं असेल तर मी विचारू शकतो. खरं तर ज्यावेळेस मागची निवडणूक झाली, आता 4.5 वर्ष झाले आहेत नगर परिषदेला, त्यावेळेस आपण भाजप बरोबर निवडणूक लढवली. त्यांच्यावर काही काळ सत्तेमध्ये होतात. त्यानंतर राज्य शासना ज्यावेळेस म्हणजे राज्य सरकार ज्यावेळेस बदललं त्यावेळेस तुम्ही शहर विकास बरोबर होतात. तुमच्या सगळ्यांमध्ये उपनगराध्यक्ष झाले त्यांचे. त्यानंतर आता 3 महिन्यापूर्वी ज्यावेळेस उपनगराध्यक्ष पदाची परत निवडणूक झाली त्यावेळेस आपण तटस्थ राहण्याची भूमिका घेऊन एक प्रकारे बीजेपीला मदत केली. त्यामुळं काही काळ आपणही सत्तेत होतात. मग या सगळ्यामध्ये आपली जबाबदारी नाहीये का? या म्हणजे आता भ्रष्टाचार खूप मोठा पाढा तुम्ही वाचलात, सगळे पेपर्स इथे घेतले, पण मग याच्यात आपली जबाबदारी आहे असं नाही वाटत? आम्ही भारतीय जनता पक्षावर आंधळा विश्वास ठेवला, पण भारतीय जनता पक्षाच्या मागे हा चाणक्य होता. मला हिंदमाताचं अलाइनमेंट कधी बदललं मला कधी समजलं. हिंदमाताचं अलाइनमेंट बदलत असताना आम्हाला माहिती होतं की हिंदमाता हा सिद्धिविनायक सोसायटीतून जोडला गेलेला आहे आणि तो गावात म्हणजे गाव स्टेशन जोडणार रस्ता आहे. सर्वप्रथम काय आलं, JCB आला दोशीवाडीमध्ये घरं पाडायला. JCB घरं पाडायला आला म्हणून मी दोशीवाडीत गेलो. म्हणलं घरं का पाडताय? नाही, DP रोड हिंदमाताला जॉईन करायचं. म्हणलं DP रोड हिंदमाताला त्याशिवाय पुलाचं काम चालू करता येत नाही. म्हणलं DP रोड हिंदमाताला जॉईन कसं होईल? त्यानंतर आम्ही हे विचारायला गेलो नगरपालिकेत. आम्ही तालुक्यात जिल्हाध्यक्षांना फोन केला, गणेश बेगडेंना. गणेश भाऊ हे कसं काय झालं, तुम्ही हिंदमाताला कसं काय जोडलं? तर म्हणलं मला काय माहित नाही, इंदर शेठला माहिती आहे. मग इंदर शेठ आले तिथं. म्हणलं इंदर शेठ तुम्ही यांना कसं काय चेंज केला? हा पूलचा म्हणलं सिद्धिविनायक सोसायटीतून जर गाव विभागात जाणारा होता तर तुम्ही ह्या विभागाला कसा जोडला? नाही ते झालं चुकून झालं, तो 9 मीटर चुकून असं गेला, ते चुकून झालं. मी म्हणलं नाही तुम्ही काम करून देणार, ते अलाइनमेंट आपल्याला चेंज करायला लागेल. मग यांनी भीती दाखवली, निधी परत जाईल. निधी आलेला आहे आपला त्याचा आता.
त्याचं पत्र आम्हाला दिलं, निधी आलेला आहे, निधी परत जाईल आपला. आम्ही आमदारावर विश्वास ठेवला ना, आमदार विश्वासापायी आम्ही त्यांच्याबरोबर राहिलो. त्यानंतर तुम्ही म्हणता की सत्ता आली भाजपची, आम्ही सत्तेसाठी कधी गेलो नव्हतो. मी जरी कुठल्या पक्षाचा शिक्का माझ्यावर नसला तरी माझ्याबरोबर जे वडीलधारे आहेत, म्हणजे गणेशेठ खांडगे, बाळासाहेब काकडे, हे वडीलधारे वर्षानुवर्ष काँग्रेसचं काम करतात. मी स्वतः 1999 साली काँग्रेसचा अध्यक्ष होतो, पण मला राजकारणात यायचं नाही, राजकारणात कुठल्या पक्षाचा शिक्काही घ्यायचा नाही. हे स्वतः काँग्रेस पक्षाची विचारांशी बांधलेले. त्यानंतर पार्थ पवारांची इलेक्शन आली. पार्थ पवारांची इलेक्शन आल्यानंतर अजितदादांनी स्वतः फोन केले सर्वांना की माझा मुलगा उभा आहे, तुम्ही सर्वांनी काम केलं पाहिजे. तर आज अजितदादांच्या शब्दाला कोणी डावलू शकत नाही. सर्वांनी त्या इलेक्शनला काँग्रेस वरच्या लोकांनी पार्थ पवारांचं काम केलं. पार्थ पवारांचं काम केल्यानंतर आम्ही विधानसभेला भारतीय जनता पक्षाचं काम केलं पाहिजे होतं. आम्ही राष्ट्रवादीचंच काम केलं, आमच्या लोकांनी सर्वांनी राष्ट्रवादीचं काम केलं. त्यानंतर ही इलेक्शन लागली. आम्ही राष्ट्रवादीचं 2 इलेक्शनला आम्ही राष्ट्रवादीचं काम केलं, तर आम्ही नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर कसं जाऊ शकतो. नगरपालिकेमध्ये आणि वैशालीताई दाभाडे ज्या उपाध्यक्ष झाल्या, जे नाव आलं की पक्षाकडनं असं तर आमच्या सगळ्या मंडळींनी सांगितलं नाही, आपण आता पक्षाबरोबर 2 इलेक्शन काम केलं, तर आपण यावेळेस आपण बदललं नाही पाहिजे, आपण पक्षावर राहिलं पाहिजे, म्हणून आम्ही पक्षाबरोबर राहिलो. त्यानंतर असं झालं होतं की 4-4 महिने किशोरजी वेगळे, बापूसाहेब वेगळे, आमचं ठरलं होतं की 4-4 महिने सर्वांना द्यायचं. ज्यावेळेस जनसेवेचा उपाध्यक्ष करायचं ठरलं, जनसेवेला आता जनसेवेचा 11 महिने वैशालीताईंनी घेतले. त्यानंतर जनसेवेचा उपाध्यक्ष करायचं ठरलं. जनसेवेचा उपाध्यक्ष करत असताना जनसेवेचा उपाध्यक्ष करायला विरोध झाला. नाही ना म्हणले, अजून आम्हाला 4 महिने द्या. मग आम्ही तटस्थ भूमिका घेतली. भारतीय जनता पक्षाला मदत केलेली नाही, ती मदत झाली, त्यांना फायदा झाला, नुकसान झाले आम्हाला माहित नाही. आम्ही तटस्थ भूमिकेत आहोत, तटस्थ भूमिकेत राहू आम्ही इथून पुढे. हे जरी झालं असलं तरी हे उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक झाल्यानंतर 3 सभापती पद तुमच्याकडे आली, 1 सभापती पद जे ते शहर विकासकडे गेलं. मग याच्यामध्ये सर्व पक्ष एकत्रित मिळून हा सगळा कारभार करतात की काय, असा प्रश्न जनता विचारतात. बिनविरोध झालाय साहेब, ते बिनविरोध झाले. त्यात काही इलेक्शन झाले का, कोणी कोणाला मतदान केलंय का? बिनविरोध झालंय. बिनविरोध झाला तेच की सगळ्यांनी ठरवून हे केलेलं आहे. मग जनतेसमोरच फक्त विरोध सत्ताधारी दाखवलं जातं का, असाच प्रश्न निर्माण. तळेगाव शहराची बिनविरोधची परंपरा खूप मोठी आहे. तळेगाव शहराचं राजकारण हे समोपचारण चालवलं जातं, याची माहिती तुम्हाला आहे का? आमचे नथुभाऊ वेगळे पाटील असतील, बेगडे साहेब असतील, वाडेकर साहेब असतील, तळेगाव शहरामध्ये कुठलाही राजकीय निर्णय घ्यायच्या आधी वाडेकर साहेब आणि बेगडे साहेब 2 जण बसायचे आणि बसून निर्णय घ्यायचे की असा निर्णय घेतला पाहिजे, याचा शहरावर काय परिणाम होईल. तिची खंत आहे की ती पोकळी आता आम्हाला जाणवते. तर 2 मिनिटं यांचा मोठा प्रश्न होता. तळेगावमध्ये इलेक्शन झाल्यानंतर नेहमीच खेळीमेळीचं वातावरण असतं. ज्या विभागामध्ये जो नगरसेवक प्रवीण आहे त्याला ती समिती देण्यात येते. आमच्या बांधकाम विभागामध्ये निखिल भगत यांचं खूप चांगलं काम आहे म्हणून त्यांना बांधकाम समिती मिळाली. किशोर भाऊ भेगडे यांचं खूप मोठं काम आहे स्वच्छता समितीमध्ये. तळेगावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जर आरोग्य विभाग किंवा स्वच्छता समितीमध्ये जर कोणाचं नाव येत असेल तर किशोर भाऊ भेगडेंचं नाव येतं. तेच त्या तळेगावला पुढे नेऊ शकतील. बांधकाम विभागामध्ये निखिल भगतच नेऊ शकतील. त्यामुळे राजकारण इलेक्शन पुरतं ठेवून समित्या या खेळीमेळीनेच होतात आणि त्या विभागात प्रवीण असलेल्या लोकांनाच पुढं केलं जातं. त्यामुळे हा आरोप चुकीचा आहे. बोला. एकंदरीत पाहिलं किशोर भाऊ, कोरोनाच्या काळापासून तुम्ही जी एक अशी ग्रीप घेतलेली आहे की तुमची मुळामध्ये हॉस्पिटलमध्ये असलेल्या रुग्णांना जर वैद्यकीय मदत असेल, काही अडचण आली की तुम्ही एकदम धावून जाता. ज्या लोकांना जेवणाची सोय नव्हती, आता गेल्या 2-2.5 महिन्यापासून तुम्ही आता पुन्हा नव्याने जनसेवा थाळी सुरू केलेली. त्या स्मशानभूमीमधल्या त्या 6 जणांना तुमच्या वतीनं 1.5 वर्ष झालं मोफत जेवण दिलं जातं. म्हणजे कुठल्याही कार्यक्रमामध्ये तुम्ही असं ॲग्रेसिव्हपणे समाजसेवेसाठी पुढे येतात. तर एकंदरीत तुमची ही जम्बो पत्रकार परिषद बघितल्यानंतर असं वाटतं काही तालुक्याचं तुम्हाला असं काही मोठं नेतृत्व करायचं असं चित्र आहे का? मी कोल्हापूरपुरामध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते 20 कार्यकर्ते आम्ही इथून कोल्हापूरला गेलो होतो. कोल्हापूरपुरामध्ये 7 दिवस आम्ही पाण्यामध्ये राहिलो, 7 दिवस पाण्यामध्ये काम केलं. कोल्हापूरमध्ये जी सर्वात पहिली मदत गेली ती महाराष्ट्रातून सगळ्यात पहिली मदत गेली, पहिली गाडी गेली ती तळेगावमधून गेली आणि
आणि त्यामध्ये आम्ही कोल्हापूरपुरामध्ये इथून निघता निघतो ते लोकांना काय खायला भेटेल हा विचार केला. त्यात आम्हाला रोटरी क्लब आणि लायन्स क्लबनी लोणावळ्यातून चिक्की अवेलेबल करून दिली. 10-11 टन चिक्की ती गेली. ती चिक्की कोल्हापूरमध्ये प्रशासनाने हेलिकॉप्टरमधून जिथं जिथं पुराचं पाणी आलं होतं तिथं टाकले. तर जेवढं सेरेलॅक जेवढं गेलं सेरेलॅक की सेरेलॅक नव्हतं लहान मुलांना ते सगळं तळेगावातून गेलं. त्यात आम्हाला रोटरीने अवेलेबल करून दिलं, काही लायन्सने दिलं, कपडे दिले लायन्सने आम्हाला. लायन्सच्या काही सभासदांनी मला काय कोल्हापुरात जाऊन उभं राहायचं नव्हतं. पोलिसापर्यंत पण मी काम केलं. महाडमध्ये जेवढं आता जे गेल्या वेळेचे वादळ झालं तर आपल्या जनसेवा विकास समितीचे कार्यकर्ते आणि वीरचक्र मंडळ अमर हिंद मंडळ यांचे कार्यकर्ते जाऊन तिथं कमीत कमी 10 ते 15 घरांना आम्ही पत्रे बसवून दिले. सगळी टीम तळेगावातून गेली होती. आम्हाला कुठलं इलेक्शन लढायचं नव्हतं. 1999 साली मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो. युवक काँग्रेसच्या माध्यमातून खूप चांगलं काम केलं. त्यावेळेसही आम्ही वाचनालय केली होती. पण राजकारणाचा अनुभव खूप वाईट आहे. त्यामुळे राजकारण हा माझा पिंड नाही आणि राजकारण हा माझा विषय नाही. आता आपला आजचा जो प्रमुख विषय की तळेगाव दाभाडे नगर परिषदेत जो भ्रष्टाचार चालू त्याच्यामध्ये नगराध्यक्ष असतील किंवा तुम्ही म्हणताय तसं एक चाणक्य आहे किंवा मुख्याधिकारी असतील तर ह्या सगळ्यांचा जो हा काही कारभार चालू आहे जे संगणमत आहे 3%, 5%, तर या सगळ्यांच्या डोक्यावरती कुणाचा वर्गहस्त असू शकतो? जर सत्ताधारी असतो त्याचं कुठलाही सत्ताधारी असतो. पण मग आता सत्ताधारी आणि विरोधक आता इथे भाजपची सत्ता आहे, तालुक्यामध्ये राष्ट्रवादीची सत्ता आहे, तर या सगळ्यामध्ये या सगळ्या ह्याच्यामध्ये कुणीतरी एक स्ट्रॉंग नेतृत्व करणारा कुणीतरी एक व्यक्ती असणं याच्या मागे अनिवार्य आहे. तर ही व्यक्ती किंवा हा जो सत्ताधारी आहे तर त्याच्या नावाचा तुम्ही खुलासा केलात किंवा थोडीशी हिंट दिलीत तर बरोबर. काय बोलले सत्ताधारी काय जे कोणी याच्या मागे आहे जसं आता मुख्याधिकारी झालं म्हणजे फक्त आपण तळेगाव नगर परिषदेचं बोललो तर मुख्याधिकारी किंवा नगराध्यक्ष हे जे काही 3%, 5% किंवा जे काही चाणक्य वगैरे तुम्ही जे शब्दप्रयोग केले तर या सगळ्यांच्या मागे कुणीतरी आहे का? सूत्रधार कोण आहे? तुम्हाला इंदोर नाव घेतलंय. इंदोर गॉडफादर बदलत असतात. आता सध्या गॉडफादर कोण आहे ते विचारा. आणि तुम्हाला माहिती आहे सगळ्या पत्रकारांना इंदोर गॉडफादर कोण आहे. तुम्ही आता जे प्रश्न सांगितलेत आम्हाला त्यामध्ये बऱ्याच विभागाच्या अनामोदी कारभार संदर्भात माहिती दिली. त्यामध्ये भाजपची सत्तेतील लोक सहभागी आहेत तसेच विरोधी पक्षातला सुद्धा विषय तुम्ही लोक सांगितलं गेला. तुमची भूमिका नेहमी चांगलं काम करण्यामध्येच राहिली असं वाघमारेंनी सांगितलं. नकळत तुमची आमदारा कारभार असं म्हणतो आपण तेव्हा आमदारी आणि सहकार्य केलं तर भविष्यकाळात 6 महिन्यावरती निवडणूक येते हो त्यावेळेस तुमची भूमिका कोणाच्या बाजून राहील? बीजेपीला राहील का तळेगाव शहर विकास समितीला राहील का स्वयंभू राहील? जनसेवा विकास समिती हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे आणि जनसेवा विकास समिती पक्ष म्हणून कधीच काम करत नाही. आम्ही माननीय बेगडे साहेबांचं पण नेतृत्व पाहिले, वाडेकर साहेबांचं पाहिले, नथुभाऊ बेगडे पाटलांची निस्वार्थी काम करण्याची सेवा आहे तीही पाहिलेली आम्ही. विश्वनाथरावजी बेगडेंसारखं आक्रमक नेतृत्व पाहिलेलं आहे. आम्ही सर्वसामान्य जे आमचे कार्यकर्ते त्यांच्याशी आम्ही चर्चा करू, त्यांच्याशी हे करून आम्ही सर्वसामान्य जे म्हणतील तशी आमची भूमिका आम्ही ठेवू. ते आम्ही सर्वसामान्य जे म्हणतील आम्ही पक्षाबरोबर राहू नाही राहू ते सर्वसामान्य कार्यकर्ते किंवा सर्वसामान्य जनता निर्णय करल. आणि त्यावेळेस अजून 6 महिन्यावर इलेक्शन त्यावेळेचा निर्णय त्यावेळेस असेल. प्रश्न आहे शेवटचा की तुम्ही आता जी आपली सगळी माहिती दाखवली त्याच्यामध्ये सगळी माहिती एकदम व्यवस्थित तुम्ही अभ्यास करून ती माहिती आता समाजाला हे कळलं की याच्यामध्ये भरपूर भ्रष्टाचार झाला. परंतु असं वाटतंय की आता समजा बाळागडेंनी पत्रकार परिषद घेतली कुणावर तरी आरोप केले, नंतर सुनील शेख यांनी पत्रकार परिषदेने कुणावर तरी आरोप केले. म्हणजे तुम्ही असं पत्रकार परिषद तुमचा आरोप झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्यांच्या पेशांनी द्वेषातून हे राजकारण चाललंय असं वाटत नाही. दुसरी गोष्ट ही जी माहिती आहे इतकी अभ्यास करून काय आता बघितल्यानंतर कळते पण हीच माहिती तुम्ही अगोदर का नाही लोकांपुढे आणली जेणेकरून जे चाललेला कारभार आहे जो भ्रष्टाचार आहे तो म्हणजे पूर्ण नगरपालिका धुळीस मिळाल्यानंतर हे भ्रष्टाचार काढणार लोकांमध्ये ही माहिती आधीच पोहोचायला पाहिजे होती. कारण की एवढा भ्रष्टाचार होतोय किंवा कोण काय करतोय हे लोकांना कधी काढणार ही एखाद्याच्या द्वेषातून माहिती काढली असं वाटत नाही. प्रत्येक जण पत्रकार परिषद घेऊन आज द्वेषातून ती माहिती काढतं असं वाटत नाही. नगरपालिकेत जाणं येणं माझं होत नाही सर्वप्रथम तुम्हाला सांगतो. आणि मी तुम्हाला पहिलेच सांगितले क्रियेला प्रतिक्रिया नाही आहे. आम्ही अनमास करतो.
दोघांच्या पत्रकार परिषद सचिन वाजे कोण याचं नाव घेतलं गेलेलं नाही. मी स्पष्ट नाव घेतो, तळेगावचे सचिन वाजा इंदोर हॉस्पिटल, मी स्पष्ट नाव घेतो. आणि ही माहिती काढायला ज्यावेळेस सचिन वाजे शोधायला घेतलं ना, त्यावेळेस आम्ही शोधायला सुरुवात केली की बाबा सचिन वाजे नक्की कोण आहे. आणि त्यानंतर आज सचिन वाजे आम्हाला सापडले. नाही, एकच वाजे. सत्ता बदलली की सचिन वाजेंचे पण पक्ष बदलतात असं म्हणायचंय. नाही, त्यांना ड्युटीवर घेतात परत. कोट्यावधीचा जो भ्रष्टाचार झाला, तुम्ही आता तो सगळा फाईलच्या माध्यमातून प्रसिद्धी माध्यमाला सांगितला. नगर परिषदेमध्ये तुमचेही बलाढ्य असे नगरसेवक आहेत, तुमची एक चांगली टीम आहे, गरिबांसाठी तुम्ही काम करता. परंतु आता गरिबांचा पैसा हा धुळीच मिळत होता, तेव्हा तुमचे नगरसेवक काय करतात, तेव्हा काय आवाज उचलला नाही. आता एकदम म्हणजे असं डोक्यावर आल्यावर आता सगळा भ्रष्टाचार म्हणजे चुकीचं वाटतं. साहेब, आमचे नगरसेवक हे नगरपालिकेत जनतेची कामं करत असतात. रस्त्यामध्ये काय चाललंय, हे जे वरचे टेंडरचे विषय आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं. जनसेवेचे एकाही याच्यामध्ये बोहेरी गटर आम्ही खोदून दिलेलं नाहीये. जनसेवेचे एकाही वार्डात कुठली पाईपलाईन, पाण्याची लाईन आम्ही खोदून दिलेली नाहीये. म्हणजे आमच्या जनसेवेच्या दुसऱ्याच्या वार्डात जाऊन काम करणं आम्हाला शोभत नाही. गावावर तोंड मारणं आम्हाला जमत नाही. आमच्या वार्डापुरतं आम्ही काम करतो आणि आमच्या वार्डात आम्ही कुठेही काम होऊन दिलेलं आहे भ्रष्टाचाराचं. ते आम्हाला आमचा अभिमान आहे जनसेवेचा. मी दुसऱ्याच्या घरात जाऊन काम कसं, दुसऱ्याच्या घरात शिरायची लोकांना सवय, आम्हाला सवय नाही कुणाच्या घरात जाऊन डोकवायची. दुसऱ्या नगरसेवकांच्या वार्डात आम्ही जाणार नाही, आमच्या वार्डात आम्ही काम करून दिलेलं नाही. तुमच्याकडं तळेगाव, संपूर्ण तळेगावचं नेतृत्व करावं या आशेने पाहतोय. बरोबर, मी तुमच्यापुरता विषय न घेता गावाचा विषय घेतला पाहिजे. मग जनसेवेला पुढच्या वेळेस निवडून द्या तुम्ही सगळं गावाकडून, आम्ही करू गावाचा विषय घेऊ. नाही, आम्ही कुठं लक्ष घातलेलं चालेल का? पुढच्या वेळेस जनसेवेला निवडून द्यावं तळेगावकरांनी भरभरून सगळ्या गावाचा. तुम्ही आता म्हणजे मर्यादित न राहता पूर्ण तळेगाववरती काम करावं असे लोकांची इच्छा आहे. तुम्ही द्या आम्हाला निवडून. आम्ही कुठे म्हणतो 27 वार्डात जनसेवेच्या उमेदवार निवडून द्या ना. आमच्या तुम्हाला कुठे भ्रष्टाचारचे आरोप होते की मग सांगा तुम्ही आम्हाला. इलेक्शन लांब आहे सर. मी आरोप करत नाहीये, मी क्रियेला प्रतिक्रिया देतोय. आणि मी तळेगावचा सचिन वाजे म्हणजे आता ते आजी माझी हा सचिन वाजे तो सगळ्यांनी त्यांनी त्याच्यावर कारवाई करावी. तळ्याचा जो विषय थांबवला गेला तसं कुठलेही न करता, राजकीय सेटलमेंट न करता याच्यावर कारवाई होईल. पुरावे सगळे तुमच्याकडे, तर तुम्ही स्वतः याच्यावर तक्रार का दाखल करू शकता? आम्ही तळ्याच्या विषयामध्ये माननीय न्यायालयाचे काही भूमिका असतात. तळ्याच्या विषयामध्ये आम्ही रिट पिटिशन दाखल करायला गेलो होतो. तर तळ्याच्या विषयामध्ये जनसेवा विकास समितीचा एकही माणूस पुढे सही नाहीये, एकही माणूस त्या भ्रष्टाचारामध्ये नाहीये. याच्यामध्ये जी पब्लिक रिट पिटिशन दाखल होती त्याच्यामध्ये तुमच्यातला कोणतरी याच्यामध्ये असत ना तरच ते न्यायालय घेते, नाही तर न्यायालय घेत नाही. आम्ही याच्यामध्ये तळ्याच्या याच्यात गेलो होतो पिटिशन दाखल करायला. जनसेवा विकास समिती ही दिवसेंदिवस एक कार्यशाळा म्हणून तळेगाव शहराच्या पुढे येते. एक पर्याय म्हणून पाहिलं जातं की जनसेवा विकास समिती हे निर्णायक आहे. भाजपला संपवण्यामध्ये पण जनसेवा विकास समिती आहे, राष्ट्रवादी संपवण्यामध्ये पण जनसेवा विकास समिती आहे. की तुमची निर्णायक भूमिका तर तुम्ही तुमच्या जनसेवा विकास समितीचे जे नगरसेवक आहेत, आता गणेश खांडगे इथं दिसत नाही. म्हणजे तुमची जी ही संख्या आहे असं का होतं? म्हणजे मागच्या पत्रकार परिषदेला पण अनुभव आला, ते जागेवर नव्हते, प्रवक्ते साहेब उत्तर देणार ते कळलं, पण असं का होतं? सन्माननीय गणेशजी खांडगे आमच्या पक्षाचे नगरसेवक आहेत. त्यांनी कधीच या भ्रष्टाचार याच्यामध्ये त्यांना गरजच नाही. याच्यामध्ये म्हणजे त्यांना भ्रष्टाचाराची गरज नाही, भ्रष्टाचार नाही याच्यात त्यांना आवडतच नाही. त्यामुळे त्या याच्या आता जनसेवा थाळीला गणेश शेट यांनी चालू करून दिली. वॅक्सिनेशन मध्ये गणेश शेट यांनीच पारदादा फाउंडेशनच्या माध्यमातून गणेश शेट त्यांचे चिरंजीव यांनीच लक्ष घातलं होतं. जनसेवा समितीच्या विधायक कामामध्ये गणेश शेटचा खूप मोठा हात आहे. त्याच्यामुळं या छोट्या मोठ्या कामांमध्ये त्यांना वरिष्ठ उपाध्यक्ष सुद्धा आहेत ते. त्याच्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जनसेवा विकास समिती सर्वसामान्यांचा पक्ष आहे. इथं सर्वसामान्य तुम्हाला दिसतात ना. पुढच्या वेळी जनसेवा इलेक्शन लढवून कुठल्याही पक्षातले लोक आमच्याकडे आले तर आम्ही त्यांच्यावर इलेक्शन लढू. आम्ही कुणाबरोबर जाणार नाही. मग ते गणेश शेठ खांडगे असू, गणेश शेठ काकडे असू किंवा दुसरं कोणी असू. भेटलं का उत्तर?
आता ऍक्च्युली हा सगळा पत्रकार परिषद जे होता त्याला सुरुवात झाली तळेगाव दाभाडे नगर परिषद श्याम पोशेट्टी मुख्याधिकारी यांना अटक झाल्यानंतर त्या अनुषंगाने या सगळ्या भ्रष्टाचारी प्रकार सगळे बाहेर यायला लागले. त्याबरोबर आता तुम्ही तळेगावच्या सचिन वाझेंचं नाव घेतलेलं आहे, त्याचबरोबर नगराध्यक्षांवरती आरोप केलेला आहे. तर या सगळ्यावरती कारवाई होणार आहे का याच्यासाठी तुम्ही पाठपुरावा करणार आहात का? कारण की ही जी नावं समोर आली की श्याम पोशेट्टी आज त्याचं कायदेशीर कारवाई चालू आहे त्या बाबतीत, पण ही जी नावं त्याच्यात आलेली नाहीयेत, तर या संदर्भात काही पुढे होणार आहे? श्याम पोशेट्टी प्रकरणामध्ये जी क्लिप आहे त्या क्लिपमध्ये अजूनही काही नावं आहेत त्याच्यामध्ये. ती नावं का नाही बाहेर येते? त्यांना कोण अडवते? ती नावं बाहेर आली पाहिजे ना. त्यातलं सचिन वाझेचं नाव बाहेर आलं पाहिजे ना. सचिन वाझेने किती मीटिंग केले त्याच्यामध्ये की हे झालं पाहिजे. 9 लाख रुपये माझं एकच आहे की नगर मंत्रालयामध्ये आस्थापना विभागामध्ये काम करणारा एवढा मोठा अधिकारी, त्याला पण अधिकाऱ्याला पण समजतं किती मागितलं पाहिजे. 1%, 2% अधिकाऱ्याला समजतं. 9 लाख रुपये मागू शकतो. अधिकाऱ्यांना पैसे मागितले गेले आणि त्यानंतर झालेला हा प्रकार आहे. मग या पद्धतीने जर का अधिकाऱ्याकडनं पैसे मागून त्याला हा भ्रष्टाचार करायला भरीच पडलेले असं आपण म्हणता येईल. त्यामुळे कुठला नवीन अधिकारी आला तरी तो हेच करणार जर का त्याच्यावर असा पद्धतीने दबाव असेल तर त्यामुळे जे दबाव टाकतात त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी काही प्रयत्न होती का? किंवा आपण क्लिप सांगताय ती क्लिप बाहेर आणण्याचा प्रयत्न करणार? मी काही पोलीसमध्ये नाही, अँटी करप्शनला पण नाही. ज्यांना आणायची जे सत्तेमध्ये त्यांनी ती क्लिप बाहेर आणावी आणि त्यांनी चौकशी करावी. आम्ही आरोप केलेत, आरोपाच्या फायल्या आमच्याकडे आहेत, आमच्याकडनं घेऊन जाव्यात आणि त्यांनी त्याच्यामध्ये भूमिका घ्यावी. याच्यामध्ये मागे कोण? 14 भूखंडाचा भ्रष्टाचार आहे, त्यातले काही प्लॉट ठरवण्यात आलेले. तुम्हाला बोलायचं असेल तर त्यांच्यावर कुठल्या प्रकारे अरेस्टमेंट झाली? 14 मध्ये बोलणार आहे का कोण? या नमस्कार. सर्वे नंबर 14 पूर्ण नाव सांगा. नाव दिलीप निवृत्ती मराठे. मी सार्थक गृहनिर्माण संस्थेचा अध्यक्ष आहे आणि आमची सार्थक गृहनिर्माण संस्था ही सर्वे नंबर 14 मध्ये रजिस्टर केलेली आहे. आमची खरेदी खतं 1997ला झाली. त्याच्यात जवळजवळ 63 लोक आहेत आणि पूर्ण क्षेत्र विकत घेतलेलं आहे. काही क्षेत्र हे मूळ मालकांनी दिलेलं आहे, काही क्षेत्र मूळ मालकांनी जो कुलमुक्त्याधारक आहे ब्रह्मकुमार मरगुजाल ह्याच्या थ्रू काही लोकांनी घेतलेलं आहे. तर साधारण 2008ला ते क्षेत्र व्यपंगत झाल्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय आहे. त्यांचं पत्र आहे तसं आमच्याकडे. 2012मध्ये काय झालं? 2012मध्ये हा इंदर ओसवाल, गणेश भेगडे, सचिन शेळके यांनी यांनी संगनमतांनी 110 गुंठे जागा तिथे खरेदी केली. ॲक्च्युली जागा तिथे शिल्लक नाही, सगळी जागा विकली गेलेली आहे. हे आमच्याकडे सगळं आहे. आमच्या याच्या संदर्भात केससुद्धा चालू आहे. पण आम्हाला केसमध्ये दखल करून जातं. प्रांताकडं आम्ही केस दाखल, प्रांतसुद्धा आम्हाला विचारत नाही. माहिती अधिकारात आम्ही विचारले तरी माहिती अधिकार केराची टोपली लावली आहे. प्रांत अधिकारी संदेश शिर्के यांनी. आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाही तिथे. आणि ह्यांनी 110 गुंठे जागा विकत घेतली, जी जागा शिल्लक नाही आहे. आणि जी जागा शिल्लक घेतली आहे ती जमादार या व्यक्तींच्या जे वारस आहेत त्यांच्याकडून घेतली. ॲक्च्युली त्यांच्या आईवडिलांनी जागा विकली आहे, विकून झाली आहे. जागा विकून झाल्यानंतर यांनी 2012ला ही जागा विकत घेतली. कुणाकडून? वारसांकडून. कुठलीही वारस नोंद नाही. आणि महसूल ह्याचा रिपोर्ट आहे आमच्याकडे, त्याचा फेरफार आहे जो प्रमाणित आहे. तो फेरफार असा आहे की सदर जमादार या व्यक्तींना कुणीही वारस नाहीत. माझ्याकडे तो आत्ता आहे. मग असा वारस नसताना यांनी कुठल्या आधारावर ही जमीन विकत घेतली? आणि किशोरभाऊ म्हणतात त्याप्रमाणे हा जो इंदर ओसवाल हा याच्यातला सचिन वाझे मोठा 10-15 वर्षापूर्वी याच्याकडे काहीच नव्हतं. हा फक्त पायजामा शर्टवर फिरत होता. एवढी प्रॉपर्टी कुठून आली? नाही करणार ना, आमच्यावर वैयक्तिक झाली.
काय सचिन वाजेचे ना तो सचिन वाजे तर पाय बरोबर आणि लागून अलाइनमेंट चेंज झाली ना. नाही 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 आमचं एवढंच म्हणणं आहे जे अलाइनमेंट चेंज झाली ते अलाइनमेंट त्या मुद्द्याला जाताना भाजपबरोबर तुमची सलगी होती, राष्ट्रवादी बरोबर सलगी होती, शहर विकास समिती बरोबर सलगी होती, हे सगळे मुद्दे तुम्ही मांडले. सगळ्या गोष्टी अगदी कागद घेऊन प्रत्येक क्लिप जातो. तुमच्याकडे ती क्लिप पण आहे पोस्ट तिच्यामध्ये काहीची नावं आहे असं तुम्ही सांगता. नाही नाही माझ्याकडे नाही तिथून तुम्ही कशी जाणार म्हणता की इतरही नाव आहे. माहिती घ्यावी त्याच्यामध्ये ना तुम्ही माहिती घ्यावी. त्याच्या 3 दिवस आधी मीटिंग चालू होत्या. फोन रेकॉर्ड काढावे. नगराध्यक्षाच्या पतीने त्याच्यात कुणाला फोन केले, त्याच्यामध्ये सचिन वाजेने कुणाला फोन केले. असलेला हा विषय जितक्या क्लिपा त्यांनी दाखवल्या, तुम्ही दाखवल्या, सगळ्यांनी दाखवल्या, मग तीच क्लिप का पुढे येते? ती क्लिप काय आमच्याकडे नाही, ती अँटी करप्शन काय. आणि याच्यामध्ये आमचं एक म्हणणं आहे की त्याच्यामध्ये जे श्यामपूर शेट्टी बोलले त्याच्यामध्ये क्लिप आहे ना, जे आम्हाला जी माहिती भेटली त्याच्यामध्ये नाव आहे, ती पुढे घ्यावी असं आम्हाला वाटतंय. म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय पत्रकारांना की ती क्लिप पुढे यावी म्हणून. माझा प्रश्न असा आहे, 4.5 आता 8 महिन्यावर आपल्या निवडणूक आलेले 7 महिन्यावर एक जनसेवा विकास समितीच्या जे कामाचा अजेंडा आहे की तळेगाव शहराच्या विकासाच्या दृष्टीने तुम्ही पूर्वी जो जनतेला अजेंडा दिला होता त्या अजेंड्यापैकी किती कामं झालीत? म्हणजे उद्या लोकांनी तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत की पुन्हा निवडणुकीला सामोरे गेल्यानंतर की मागच्या वेळेस तुम्ही काय काय कामं केली. आता मुळामध्ये 4.5 वर्षाच्या ह्या कालावधीमध्ये एकंदरीत पाहिलं भ्रष्टाचार भ्रष्टाचार तळी उत्खननापासून जी सुरुवात झाली, हिंदमाता आम्ही बातम्या लावतो याच्यातनं बरेचसे, पण नागरिकांना वेठीस धरलं जात आहे. तर सत्ताधारी विरोधक ह्यांची काही मिली बघत आहे का असं चित्र समोर येतंय. आम्हाला पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारल्यानंतर नागरिकाचे फोन येतात की सर तुम्ही हे विचारलं ते बरं केलं. आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी विरोध करून जनतेच्या कामासाठी पुढाकार घेतला पाहिजे. पण इथं विरोधी पक्ष सत्ताधाऱ्याला वाचवतो, सत्ताधारी विरोधी, म्हणजे ह्या खेळामुळे तळेगावच्या नागरिकांचा कुठं जीव जातोय अशी वेळ आलेली की कुठलंही काम करत असताना तुम्ही जर ठाम भूमिका घेतली. आता मराठे साहेबांचं एवढं मोठं प्रकरण आहे, तुम्ही प्रत्येक गोष्ट पत्रकारांना सांगता एखादं उपोषण करायचं तहसील कार्यालयासमोर, आम्ही त्याची बातमी लावू. पण किशोर भाऊची पत्रकार परिषद म्हणल्यास आमचा जो आहे की आज आम्हाला मावळ तालुक्याचा सचिन वाजे कळला ते आम्ही उद्या दाखवणार आहे पेपरमध्ये. पण जनसेवा विकास समितीची जी ठोस पावलं आहेत की आतापर्यंत केलेली कामं, भ्रष्टाचार काढला हे आहे, पण शेवटी भ्रष्टाचार निघतं. जनतेचा एकदम असा गोलमाल झालाय की नेमकं कुणाकडे पाहू याचं सगळ्यात पहिलं आमचं ठोस काम आहे की आम्ही पाईपलाईन कुठं खोदून नाही दिली आणि भुयारी गटर पण कुठं खोदून नाही दिला. सगळ्यात जनसेवा विकास समितीचे ठोस काम आहे. कुठलाही रस्ता आम्ही उकरून दिला नाही. हो, माझा एक प्रश्न असा आहे की नगरपालिकेचा महत्वाकांक्षा जो प्रकल्प होता हिंदमाता भुयारी मार्ग, त्याच्या पुढे आता तो रस्त्याचं काम रखडलेलं आहे. सर्वसामान्य लोकांची नागरिकांची मागणी रस्त्याचं काम व्हायला पाहिजे. त्यासाठी जनसेवा विकास समिती काय करणार? नगर विकासची मी एक सेपरेट पत्रकार परिषद घेणार आहे. तळेगावमध्ये सांडपाण्याचे प्रश्न आहे. तर सांडपाण्याचे जे प्रश्न आहेत हे का झालेत, हे निर्माण का झाले? युडीमध्ये ह्याच्यामध्ये प्रचंड पैसे खाल्ले गेले आणि सांडपाणी बिल्डर लोकांना कम्प्लिशन दिलं गेलं की त्यांचं पाण्याचं पाणी कुठं जाणार आहे हे पाहिलं नाही. सांडपाणी गेलं, त्यात आत्ता फ्लॅट धारकांना त्रास होतोय. ते सांडपाणी कुठं जाईल याची कुठली माहिती नाही घेता बिल्डर लोकांना कम्प्लिशन दिलं गेलं. सेकंड विषय असा आहे की त्याच्यामध्ये मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की कम्प्लिशनचे विषय खूप मोठमोठे याच्यामध्ये बिल्डर लोकांना ज्यादा FSI दिला आहे. जे जिथं 1चं बांधकाम आहे ना तिथं 6वाचं बांधकाम झालंय बिल्डर लोकांचं. हा ताण तळेगाव शहरावर आलेला आहे. त्याच्यामुळं तळेगाव शहराची जी पाणी योजना आहे सगळं याच्यावर याचा ताण आलेला आहे. अनधिकृत बांधकाम प्रत्येक बिल्डिंग मध्ये FSI बिल्डर लोकांना वाढून दिला. आता आपण दोन्ही पक्षांवरती आरोप केले भ्रष्टाचाराचे. पहिले आपण भाजप सोबत होतात, नंतर राष्ट्रवादी सोबत होतात. ज्यावेळेस भाजप सोबत होतात त्यावेळी आपण आरोप नाही केला. राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर असं किंवा इतर त्यावेळी आपण त्या पक्षात असताना आपण ती जबाबदारी तुम्ही घेता काय की आपण पण त्यासोबत जबाबदार आहोत का? आम्ही जनसेवा
जनसेवा समिती. शेवटचे 5 महिने राहिल्यानंतर तुम्हाला लोकांसमोर यावं लागलं. जनविकास समिती तुमची जी आहे ती प्रत्यक्ष असेल किंवा अप्रत्यक्ष असेल, सत्तेत असाल किंवा विरोधात असाल, मग तुम्ही तुमच्या सोयीनुसार बदलताय की नागरिकांसाठी बदलताय की तुम्ही तुमच्या फक्त सोयीसाठी राजकारण चालू आहे? आणि आता जेव्हा तुम्ही सत्तेत असताना किंवा विरोधात असताना नगरपालिकेमध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार तुम्ही नगरपालिकेचा सांगताय किंवा नगरपालिकेचा खानापुरी कारभार सांगताय, निवडणुकीच्या तोंडावरच तुम्हाला काय यावं लागलं? ह्या जनतेचा पैसा जो लुटमार होत होती या 5 वर्षात तुम्ही का नाही करून टाकलं? ते का नाही थांबलं गेलं? प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांच्या बरोबरच होता ना, त्या ती वेळ का तुम्ही मारली? आम्ही जनसेवा विकास समितीचे नगरसेवक स्वतःच्या वार्डापुरतं काम करत होतो. शहराचे नेते दुसरे होते. शहराचे नेते आम्ही कधीच व्हायची आमची इच्छा पण नव्हती की शहराचे नेते आम्ही व्हावं, शहरासाठी काम करावं. आमच्या वार्डामध्ये कुठल्या कामात जर भ्रष्टाचार झाला असेल तर आमचा तुम्ही दाखवून द्यावा, त्याला आम्ही जबाबदार आहे. आणि कुठल्या पक्षाबरोबर राहिलो, कुठलं आम्ही स्वतंत्र काम करतो. आम्ही काँग्रेस विचाराचे होते सगळे माझ्याबरोबर. मी कुठल्या राजकीय पक्षात काम करत नाही, पण माझ्याबरोबर काम करणारी वडीलधारी ही काँग्रेस विचारांची लोक होती. ज्यावेळेस दादांचं इलेक्शन लागलं, दादांनी ज्यावेळेस शब्द टाकला त्यावेळेस आमच्यातलं कुणीच नाही म्हणू शकत नव्हतं. त्यामुळे आम्ही पक्षाबरोबर राहिलेलो आहे. आम्ही बदललो नाही. आणि आम्ही त्यावेळेस आता भाजपला आम्ही कुठं भाजपला सपोर्ट नाही केला, आम्ही तटस्थ भूमिका घेतली. ती का घेतली की जनसेवा विकास समितीला ज्यावेळेस तुम्हाला उपाध्यक्ष द्यायची वेळ आली त्यावेळेस तुम्ही ते बदललेले, तुमचा शब्द तुम्ही पाडलेला आहे. 4 महिन्याचं उपाध्यक्ष पण तुम्ही 11 महिने घेतलेले. म्हणून जनसेवा विकास समिती तटस्थ भूमिका घेतली. आम्ही कुठं मदत नाही केली भाजपला. भाजपला मदत करतात तो उपाध्यक्ष झाला, उपाध्यक्ष जनसेवा विकास समितीचे आहेत का? राज्याचे नेते आणि तालुक्याचे सर्वोच्च नेते उपाध्यक्ष रोज वॉकिंगला असतात. मग आम्ही तेच म्हणायचं का की त्यांनी आम्हाला सांगितलं की नाही तो उपाध्यक्ष हा करा म्हणून? नाही, तो निर्णय घेऊ आम्ही. दादांशी या विषयावर बोलू, दादांशी आम्ही बोलू या विषयावर. त्यावेळेस निर्णय घेऊ काय करायचं, आम्हाला कुठं जायचं ते. सचिन वाजे बरोबर नक्कीच नसतो. एक महत्वाचा शेवटचा प्रश्न आहे. आता जनसेवा विकास समितीचा जो निर्णय जो आहे तो दादांशी घ्यायचा, पण तालुक्याचे जे प्रतिनिधी आहेत यांच्याशी तुमचं काही जमत नाही का असं लोकांमध्ये सुरू आहे? मी कुठल्या पक्षात नाही, मी अजून पण सांगतोय. त्यामुळे माझं कोणाशी जमतं कोणाशी नाही जमत असा कुठलाही प्रकार नाही. मी पक्षाचं कुठलं काम नाही करत, कुठला झेंडा माझ्या घरावर लावलेला नाही किंवा झेंडा मी रोज बदलत नाही की आज हा लावला उद्या तो लावला परवा तो लावला. झेंडे बदलायचं काम मी करत नाही. मी स्वतंत्र काम करतो आणि आयुष्यभर स्वतंत्र काम करत राहणार. राजकारण हा माझा पिंड नाही. तुम्ही जे म्हटलात की सचिन वाजे जेव्हा सत्ता असते तेव्हा ते त्यांच्या बरोबर असतात, 3% 5% हे त्यांचं सेटलमेंट चालू असते. तर आता जनसेवा समितीने ही तटस्थपणाची भूमिका घेतली आहे. सचिन वाजे सत्ताधाऱ्यांबरोबर आहे, पुढच्या वेळेला सत्ता बदल झाल्यानंतर ते त्यांच्यावर असतील. मग या सगळ्या प्रकरणामध्ये जो काही तळेगाव दाभाडे नगर परिषदेचा भ्रष्टाचार आहे तो कधी थांबणारच नाही का? किंवा जनसेवा स्वतःची भूमिका ठामपणे याच्यावर मांडणार नाही का? जनसेवेची भूमिका ज्यावेळेस आम्ही आता तर आम्ही सत्तेमध्ये नाही, पण ज्यावेळेस आम्ही सत्तेत येऊ आमच्याबरोबर सचिन वाजे नक्की नसेल, पण सचिन वाजेची जेवढी प्रकरणे तेवढी आमच्या हातामध्ये असतील एवढं तुम्हाला आम्ही सांगतो. शेवटचा प्रश्न विचारतो. म्हणजे गेल्या 8 दिवसात सगळ्याच पत्रकारांनी 3 पत्रकार परिषदा केलेल्या आहेत. आणि या पत्रकार परिषद सुरू झाल्या ज्यावेळेस मुख्याधारे पकडले त्याच्यानंतर आधी माजी राज्यमंत्री समोर आले, त्यांनी सांगितलं की हे आमच्याकडे नाही, त्यांनी दुसरीकडे चेंडू ढकलला. त्यानंतर विद्यमान आमदारांनी पत्रकार परिषद घेतली, त्यांनी सांगितलं हे आमचं नाहीये, त्यांनी दुसरीकडे बोटं दाखवली. आज तुम्ही पत्रकार परिषद घेताय, तळेगावचे इतर भ्रष्टाचार सांगताय. म्हणजे आज तळेगाव नगर परिषदेमध्ये ज्या ज्या पक्षांचे नगरसेवक आहेत त्या सगळ्या पक्षांनी आज पत्रकार परिषद घेतल्या आणि सगळ्यांनी हेच सांगितलं की याच्यात आमचा हात नाहीये. तर हे प्रत्येकाला पत्रकार परिषदेतून सांगण्याची गरज का पडली की आमचा याच्यात हात नाहीये? भुयारी गटर आमच्या वार्डात खोदले का? पाणी योजना आमच्या वार्डात खोदले का? नगराध्यक्ष आमचा नगराध्यक्ष तर कुठल्याच पक्षाचा नाही. उद्या जर तुम्ही 3 4 केले तर तुमच्या पक्षाचा होईल नगराध्यक्ष. ही परिस्थिती नगराध्यक्षांची. पक्ष कुठला सांगता तुम्ही? पक्षाचा विषयच नाही का इथं शहरावर प्रेम करणारा नगराध्यक्ष लागतो. आता माझ्या आईने स्वतः नगराध्यक्षावर भूषवलंय, त्यानंतर महिला म्हणून शालिताई खळदेंनी भूषवले, मायाताई बेगडेंनी भूषवले. त्यावेळेस 40 कुचेक ठेवी होत्या आमच्या.
या महिलांनी केलेली टीव्ही, यांचं शहरावर प्रेम आहे. यांचं शहरावर प्रेम असावं लागतं. राजकीय पक्षात काम करताना पक्ष कुठलाही असो, पहिले तुमचं प्रेम शहरावर असावं लागतं. यांचं शहरावर प्रेम नाही. त्यावेळेस नगर परिषदेत आवाज उठवायचा असतो त्यावेळेस आपण म्हणतो की आमचा तो वार्ड नाही आहे, की आमच्या वार्डात ते झालं नाही. तसं काय नगरसेवक बोलू शकतात पूर्ण तळेगावविषयी. मग तो जर का तुमचा वार्ड नाही म्हणून तुम्ही त्यावेळी आवाज नाही उठवला, मग आता आवाज का उठवला? सुदाम बेगडेंचं टेंडर आहे. सुदाम बेगडेच्या टेंडरसाठी 3 दिवस सभा चालली आणि 3 दिवस सभा चालू असताना सुदाम बेगडेला ब्लॅकलिस्ट करून टाका, त्यांचं बिल काढू नका असं नगरसेवकांनी सांगितलं गेलं. त्यानंतर पण त्यांचं बिल काढले गेले. मग काय सुदाम दाभाडेंचं जे टेंडर आहे त्याच्यामध्ये 3 दिवस सभा चालली. यांचं काय आहे टेंडरमध्ये काय काय आहे, तर ते चालू असताना सगळा आवाज उठला. त्यानंतर पण त्यांचं बिल काढलं गेलं. मग तुम्ही कसला आवाज उठवताय? शेवटचा एक प्रश्न, आयकॉनिक जो प्रोजेक्ट आहे, आयकॉनिक संतोष शेळकेंच्या घरालगत पाऊस आला की आज देखील तिथं गटाराचं पाणी रस्त्यावर येतं. तुम्ही सांगता आमच्या प्रभागात आम्ही रस्ते खोदू दिले नाही, हे खोदू दिले नाही, पण तिथला जो प्रश्न आहे तो गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे 4-5 वर्षापासून प्रश्न आहे. त्या प्रश्नाकडे आपण एक जनसेवा विकास समितीच्या वतीनं तिथला प्रश्न मिटला पाहिजे होता. नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे. आम्ही भ्रष्टाचाराविषयी आज पत्रकार परिषद घेतली. युडीच्या विषयी आमच्या फायली सगळं तिथं आहेत. कुठे फायली रे आपल्या? त्या फायली युडीच्या आहेत. युडीमध्ये कसा बिल्डर लोकांना एफएसआय वाढून दिलाय, तळेगाव शहराची वाट लावताना सांडपाणी नसताना कसं कम्प्लिशन दिलं गेलं ते सगळे पेपर आहेत. बाबा तुम्ही हिंदमाताचा जो रस्ता जोडणार होते तो विचारला, तिथं दाभाड्यांची जागा आहे. हा रस्ता ज्यावेळेस बदलला तेव्हा दाभाड्यांचं कंपाऊंड पुढे होतं. त्या दाभाड्याला TDR भेटत नाहीये. माझ्या वार्डात त्याचा रस्ता खोदलेला आहे, पण जो शहराचे स्थानिक जे इथले स्थानिक नागरिक आहेत दाभाडे त्यांना TDR देत नाही. आणि जे बाकीचे जे लोक आहेत त्यांना तुम्ही कम्प्लिशन देता, त्यांना पायघडे घालता, त्यांना रेड कार्पेट देता. आणि जे शहराचे स्थानिक नागरिक आहेत दाभाडे त्यांची जागा समोर होती, अचानक त्यांच्या जागेत रस्ता केलाय आणि त्यांना TDR देत नाही. त्यांना TDR द्या, तो रस्ता करा. आमचं एवढंच म्हणणं आहे. TDR द्या त्यांना, त्यात कोण पैसे मागत नाही त्या रस्त्यामध्ये. तुम्ही पूर कुणी बदलला, तुम्ही बदलला, जागा कुणी बदलली, तुम्ही बदलली. मग ती दाभाड्यांच्या जागेतून गेली. तिथं काकड्यांची 6 एकर जागा होती, माझ्या आजोबांची जागा होती, त्याच्यावर रिझर्वेशन टाकलं गेलं. मग बाकी पण तिथे जागा होती ना, तिथे रिझर्वेशन काय नाही. चला आम्ही दिली, आमच्या घरातल्यांनी कुणी विरोध नाही केला, सगळ्यांनी सह्या केल्या. 6 एकर जागेवर आमच्या रिझर्वेशन आहे. तिथं माझ्या आजोबांची वडिलोपार्जित जागेवरचं रिझर्वेशन पडलं गेलं आणि नालबंदांची जागा वाचवली गेली. आम्ही काय बोलू ना, आम्ही सह्या केल्या गेला. असे दाभाड्यांची त्यांना TDR दिला पाहिजे ना. त्यांना TDR द्या, तुम्ही रस्ता करा. आमचं काही म्हणणं नाही. मी थांबवला तो रस्ता स्पष्ट सांगतो. TDR द्या दाभाड्यांना. मायमरचं अनधिकृत बांधकाम ते झालं. स्वतः मॅडम सांगतात त्या व्हिडिओमध्ये की मी अनधिकृत बांधकाम केलंय, की मला वेळ नव्हता, माझे दिल्लीचं युनिट होतं, सगळं युनिट म्हणून मी अनधिकृत बांधकाम केलं. आता करू नगरपालिकेत फाईल सबमिट. हे जर तळेगावातल्या कुठल्या सर्वसामान्य नागरिकांनी केलं की मी आज बांगला बांधतो, 10 दिवसांनी फाईल सबमिट करत, तर त्याच्या बांधकाम सगळ्यात पहिले नोटीस जातं. त्याच्यावर सगळ्यात पहिली टक्केवारी मागितली जाते युडीमधून की बाबा पैसे दे नाही तुझं बांधकाम पाडून टाक. मग ही नोटीस तुम्ही का नाही पाठवल्या? त्याच्यामध्ये शास्तीकर किती घेतला गेला? युडीवर आम्ही सेपरेट पत्रकार परिषद घेऊ. तुमचं भ्रष्टाचारावर विचारून झाला असेल तर सांगा. युडी विषयी आम्ही वेगळी परिषद घेऊ. त्याच्यात लोकांचा आपण वापर आला की प्रसिद्धी आहेत आणि निंदा आहे त्यांच्यावर न्यायालयीन चौकशी किंवा करप्शनची चौकशी आल्यानंतर काय व्हायचे ते निष्पन्न त्यांना पुन्हा परत सेवेत जर घेतलं त्याबाबत तुमची भूमिका, तुमच्या नगरसेवक ते तळेगावच्या सेवेत येणार नाही याची खबरदारी आणि जबाबदारी आम्ही घेतो. तळेगावच्या सेवेत मिनिटात पोषित परत येणार नाही याची जबाबदारी आम्ही घेतो. झालं काय? आभार प्रदर्शन करा. आज या ठिकाणी जनसेवा विकास समिती आयोजित पत्रकार परिषद या ठिकाणी आपण सर्वजण बोला बोला सुनील भाऊ बोलले की वादन. हा नाही होऊ दे ना, विचारा. आमच्या वार्डात होतो मी काय स्पष्ट
आम्ही भाजपवर आंधळा विश्वास ठेवला सांगितलं, राष्ट्रवादीवर आंधळा विश्वास आम्ही ठेवला असं बोललं का मी तुम्हाला? आम्ही फक्त भारतीय ज्या वेळेस सत्ता आली, राज्यामध्ये सत्ता होती, राज्यामध्ये सत्ता असताना सचिन वाजे म्हणजे सर्वस्व नगरपालिकेत ते आले की रात्री 6 नंतर नगरपालिका चालू राहायची. 6 नंतर कोण जायचं तर सचिन वाजे जायचं, नगरपालिका चालू राहायची. आम्ही नगरसेवक म्हणून काम करत असताना वार्डामध्ये आमच्या नगरसेवकांनी काही स्वखर्चाने कामं केली. आमचे निखिलजी बघते त्यांनी यशवंतनगरमध्ये काही काम चालू केले, ते स्वखर्चाने चालू केलं. आम्ही त्या नगरपालिकेच्या आर्थिक विषयाकडे आणि नगरपालिकेमध्ये आम्ही तिथं बॉस होऊन बसलं पाहिजे अशी आमची भूमिका कधीच नव्हती. आमच्या प्रभागापुरतं आमचं काम चांगलं झालं पाहिजे, आमच्या प्रभागामध्ये नागरिकांना न्याय भेटला पाहिजे, आमच्या प्रभागामध्ये पाण्याचे प्रश्न व्यवस्थित राहिले पाहिजे, आमच्या प्रभागात स्वच्छतेचा विषय व्यवस्थित राहिला पाहिजे. या पद्धतीने आम्ही काम करत असतो. तर यापुढं कुठलेही डोळ्यावर पट्टी न बांधता आम्ही काम करू हे तुम्हाला आम्ही सांगतो. आज या ठिकाणी जनसेवा विकास समिती आयोजित पत्रकार परिषदेला आपण सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले. पत्रकार म्हणजे शासन, प्रशासन आणि सामान्य नागरिक यांना जोडणारा एक दुवा असा मी समजतो. आणि या दुव्याच्याच मार्फत सर्व राजकीय कार्यकर्ते असतील, नेते असतील, शासन असेल, प्रशासन असेल, हे सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचतो. अशाच काहीशा महत्वाच्या मुद्द्यावर आम्ही या ठिकाणी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेचा मूळ उद्देश असा होता की तळेगाव दाभाडे नगर परिषदेची प्रतिमा ही संपूर्ण पुणे जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात मलिन होती. कारण नवीन येणारा मुख्याधिकारी हा 15 दिवसात अँटी करप्शनला सापडतो, त्याच्याबरोबर विशाल मेंढ सारखा उद्यानाधिकारी सापडतो. त्यांच्यावर काय कारवाई करायची किंवा आपल्या शरीराला हा असा कुठलाही डाग कसा आपण त्या डागापासून वाचवू शकतो, यासाठी कसे प्रयत्न करायचे, यासाठी एक प्रयोजन होतं. दुसरं असं की जे भ्रष्टाचाराचे सर्व आरोप होते, या सर्व भ्रष्टाचाराच्या आरोपांचे आम्ही जनसेवा विकास समितीतर्फे खंडन करतो. आणि ज्या आरोपांचं आम्हाला न्यायालयात दाद मागता येईल त्या सर्व आरोपांच्या विरोधात आम्ही या ठिकाणी माननीय न्यायालयात दाद मागू व संबंधित जे अधिकारी असतील किंवा अजून कोणी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असे या ठिकाणी प्रयत्न करू. त्याचप्रमाणे काही पत्रकार बंधूंनी या ठिकाणी प्रश्न केला की तुमचे नगरसेवक काही उपस्थित नाहीये. मूळतः जनसेवेचा उद्देश असा आहे की जनसेवा म्हणजे कुठला नेता नव्हे आणि जनसेवा हा कुठला पक्ष नाही. जनसेवा ही आमची एक सामाजिक संस्था आहे जी तळागाळातील गोरगरीब सर्वांसाठी काम करणारी एक संस्था आहे. आज म्हणजे इथलं एक ज्वलंत उदाहरण द्यायचं सांगितलं तर अध्यक्षांच्या बाजूला माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता आहे, नगरसेवक त्या कोपऱ्यामध्ये, प्रवक्ते त्या कोपऱ्यामध्ये. म्हणजे की कुठले नगरसेवक उपस्थित आहेत आणि कुठले नगरसेवक उपस्थित नाही हा या मागचा कुठलाही हा उद्देश नाही. एक माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला किंवा सुनील भाऊ असेल, समीर काका असेल किंवा रोहित असेल असं एक सर्वसामान्य नागरिकांना, एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला एक त्याच्या हक्काचं व्यासपीठ मिळवून देणारी संस्था म्हणून जनसेवा विकास समिती आम्हाला तळेगाव शहरामध्ये कार्यान्वित करायची आणि त्या दृष्टीनेच आम्ही सर्व प्रयत्न करतोय. त्यामुळे हे नगरसेवक उपस्थित नाहीत वगैरे हा प्रश्न काहीच नाहीये. आणि जनसेवा विकास समिती पुढील नगर परिषदेची जी आपली निवडणूक लागेल त्याच्या आधी आमची भूमिका आम्ही नक्कीच स्पष्ट करू. आमच्या जनसेवेच्या विकासाची एक वेगळी अशी स्पेशल ब्लूप्रिंट त्या ठिकाणी आम्ही तुमच्यासमोर नक्कीच सादर करू आणि त्यावेळी जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच आमचं पूर्ण व्यासपीठ भरलेलं असेल ही या ठिकाणी मी तुम्हाला नक्कीच ग्वाही देतो. आपण सर्वजण वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात. आपल्या सर्वांचं मी पुनश्च एकदा जनसेवा विकास समिती